हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर मी प्राध्यापक परबत आपलं ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपला पुढचा जो काय लेक्चर आहे एरर ॲनालिसिस संदर्भात आपण त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर एरर ॲनालिसिसमध्ये ॲक्च्युली एरर ॲनालिसिस जो हा टॉपिक आहे हा मागच्या वर्षी ॲड केलेला आहे. CET एक्झामसाठी मागच्याच वर्षी ॲड केलेला आहे. त्यामुळे 2025मध्ये त्याच्यावर 2 क्वेश्चन विचारले गेले होते आणि नवीनच ॲड केलेलं असल्यामुळं ह्या वर्षी पण त्याच्यावर कमीत कमी 1 किंवा 2 क्वेश्चन 100% विचारले जातील. आणि नवीन ॲड असल्यामुळं बऱ्याचशा लोकांकडून बरेचसे जे काय शिकवणारे लोक अध्यापक किंवा स्टडी करणारे त्याच्याकडे फार लक्ष दिलं गेलं नाही किंवा एवढं सिरियसली घेतलं नाही. त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्याच्या संदर्भात असं MCQ सोडून होत नसतील किंवा तो माहितीच नाही काही लोकांना का तो टॉपिक आपल्याला इथं ॲड झालेला आहे. त्यामुळं आपण त्याच्याकडे थोडं व्यवस्थित लक्ष देऊन आपण ते पूर्ण करणार आहोत. आणि हे जे काय टॉपिक चालला एरर ॲनालिसिस ॲक्च्युली आपण जे काय एक्झाम देणार आहे आत्ता यावर्षी CET त्याच्यासाठी तर आहेच महत्त्वाचं. पण आत्ता आपले जे 11वीला जे मुलं असतील त्यांचा पण याच्यात अभ्यास होईल. इवन 9वी ते 11वी आणि 12वी हे जे काय फिजिक्सचे 2-4 पहिले जे लेक्चर चालले फिजिक्सचे जे काय टॉपिक्स किंवा जे काय पॉईंट्स आहे पहिले 2-4 टॉपिकचे सिलेबसमधले 12वीच्या तर ते 9वीपासून 11वीपर्यंतच्या मुलांना उपयोगी आहे. त्यामुळे एक आपले लहान बंधू भाऊ बहिणी असतील तर त्यांना आवर्जून दाखवा. आणि एक एरर ॲनालिसिस जे आहे तर पालकांनी सुद्धा थोडे पालक लक्ष देत असतात मुलांकडे. त्यामुळे पालकांनी थोडं जस्ट हा टॉपिक काय आहे ते बघावा आणि याच्यामध्ये मुलांना नेमकं कसं पद्धतीने अभ्यास करायचं असतं, कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे असतात या संदर्भातही थोडं आयडिया येईल आपल्याला किंवा मी त्या संदर्भात थोडे चर्चा पण करणार आहे. तर MCQ सोडवताना क्वेश्चन कशा टाईपने वाचायचे, कशा टाईपने कमीत कमी पेन्सिलचा किंवा पेन आणि कागदाचा वापर कमीत कमी करून फास्टमध्ये कॅल्क्युलेशन कसे करायचे याच्या संदर्भात आपण त्यावेळेस क्वेश्चननुसार थोडी चर्चा करू. आपण ते थोडं लक्षात घेतलं तर आपल्याला त्या टाईपने हॅबिट होईल. आणि CET किंवा कोणत्या एंट्रन्स एक्झाम जे आहे विषयाचं जसं मॅनेजमेंट किंवा विषय टॉपिक यावं लागतं तसं टाईम मॅनेजमेंट पण फार तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं क्वेश्चनचे उत्तरं ॲक्च्युली फिजिक्सचे प्रॉब्लेम जे MCQs ते सोडवायला स्टेप बाय स्टेप सोडवलं तर कधी कधी पानभर 10-15-20 स्टेप्स होतात. त्यामुळे आपण ते काही गोष्टी ज्या आहेत त्या तोंडी सोडवण्याचा प्रयत्न करायचा असतं. आणि ते हॅबिट होण्यासाठी हा टॉपिक खरा आपल्याला लक्षात येईल किंवा आपण तो मुलांना आवर्जून दाखवा असं थोडं मी विनंती करतो. आणि आपल्या टॉपिकला सुरू करणार आहे आपण आता. एरर ॲनालिसिस नवीन ॲड झालेला टॉपिक आहे मागच्या वर्षीपासून. तर एरर ॲनालिसिसमध्ये आपण इथं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पॉईंट एक्झामच्या दृष्टीने कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो. त्यामुळे जे काय टॉपिक आहे कन्सेप्च्युअल जेवढा भाग आहे तेवढा तर बोलतोच मी, पण फार जास्त लांबवत बसत नाही. तर एरर ॲनालिसिसमध्ये व्हॉट इज एरर हे बघणार आहे आपण. कॉजेस ऑफ एरर बघणार आहे. त्याच्या टाईप्स बघणार आहे. टाईप्स ऑफ एरर ते मिनिमाइज कसं करायचं ते त्याच्यातच येणार आहे. नंतर इस्टिमेशन ऑफ द एरर इस्टिमेट जसं करतो तसं एररचं इस्टिमेशन बघायचं आपल्याला. म्हणजे थोडक्यात एरर काय जी येणार आहे ती कशी काढायची इस्टिमेशन ऑफ द एरर. आणि थोडं कंपाऊंड क्वांटिटी असेल कंपाऊंड क्वांटिटीचं एरर कसं काढायचं त्याचे फॉर्म्युले बघणार आहे. कंपाऊंड क्वांटिटीची एरर तर एवढे 4-5 मुद्दे पॉईंट्स बघणार आपण. आपल्याला थोडं फास्ट बघायचं हे 5 पॉईंट्स बघणार आहे. फास्टमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे मी डायरेक्ट सुरू करतो. व्हॉट इज एरर.
तर सायन्समध्ये आपण डिफरंट मेजरमेंट्स ज्या काय घेत असतो, समजा ह्या बोर्डची लांबी मोजली मी, लेंथ ऑफ धिस बोर्ड इज काय जे मोजली समजा ती आली 2.5 मीटर, 2.5 मीटर आली. तर कोणती फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटमध्ये काहीतरी नंबर येत असतो आणि काहीतरी युनिट येत असतं. तर नंबर आणि युनिट, कोणती मेजरमेंटमध्ये नंबर आणि युनिट येतच असतं. 2.5 मीटर एनी फिजिकल क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ द नंबर अँड युनिट. आणि कोणती मेजरमेंट, एक थोडं मेन वाक्य ऐकायचं, कोणती मेजरमेंट इज ऑलवेज अकम्पेंड सम फॉल्ट. त्यामुळे आपण कोणतीही मेजरमेंट घेतली, किती प्रॉपर इन्स्ट्रुमेंट वापरलं, किती जास्तीत जास्त चांगलं इन्स्ट्रुमेंट वापरलं, हाय रेंजचं इन्स्ट्रुमेंट वापरलं, तर दॅट एरर ऑलवेज, दॅट मेजरमेंट, कोणतीही मेजरमेंट असो, कोणती आपण दैनंदिन जीवनात जे काय मेजरमेंट घेतो ते कशाच्या साहाय्याने घेऊ, तर दॅट मेजरमेंट ऑलवेज कंटेन्स सम फॉल्ट्स. त्रुटी हे चुका असतात. फॉल्ट्स म्हणजे ॲक्च्युली दोष, मराठी शब्द त्याला दोष. एनी मेजरमेंट इज ऑलवेज कंटेन्स सम फॉल्ट्स. आणि फॉल्ट्स जे दॅट कॅन बी एक्सप्रेस इन 2 टाईप्स म्हणा, किंवा फॉल्टचे 2 टाईप्स येतात. पहिला जो येतो दॅट इज कॉल्ड मिस्टेक, त्याला मिस्टेक म्हणतात. आणि दुसरा जो आहे दॅट इज कॉल्ड एरर. थोडं फास्टमध्ये चाललं आपलं. तर मिस्टेक ज्या आहे त्या कम्प्लिटली अवॉइड करता येतात. मिस्टेक पूर्ण झिरो करता येतात. मिस्टेक झिरो करता येतात. एरर ज्या आहे त्या पूर्ण झिरो करता येत नाही. एरर कॅन बी मिनिमाइज, एरर नेवर कम्प्लिटली अवॉइडेड. एरर्स ज्या आहेत त्या मिनिमाइज करता येतात, पूर्ण घालवता येत नाही. म्हणजे जे काय फॉल्ट्स विच कॅन बी नेवर eliminated that are called errors, and the faults which can be totally eliminated that are called mistake. म्हणजे फॉल्टचे 2 टाईप्स आहे. तर एरर म्हणजे काय बघायचं आता आपल्याला, किंवा याच्यातच थोडं बोलतो मी. एरर आणि मिस्टेक दोघांचंही कॉमन एकत्र बोलतो मी. म्हणजे जे काय मेजरमेंटमध्ये जे काय फॉल्ट्स येणार आहे, म्हणजे ज्या काय मिस्टेक आणि एरर येणार आहे, ते ॲक्च्युली येण्याचे 4 बेसिक कारणं आहे. तर लॅक ऑफ स्किल, लॅक ऑफ स्किल म्हणजे जे काय मेजरमेंट करणार आहे, मेजरमेंट करणारा जो काय पर्सन आहे, तर त्याला स्किलफुली मेजरमेंट करता येत नाही, तर त्याचं लॅक ऑफ स्किल, त्यामुळे एरर, त्यामुळं मी हे येतं, दोन्ही गोष्टी येतात, मिस्टेक आणि एरर, म्हणजे त्यामुळं फॉल्ट्स येतात. तर लॅक ऑफ स्किल. दुसरं आहे रॉंग ऑब्झर्वेशन. रॉंग ऑब्झर्वेशन, जे काय रिडिंग घेणार आहे किंवा जे काय ऑब्झर्वेशन करणार आहे ते रॉंग ऑब्झर्वेशन, त्यामुळं तिथं फॉल्ट्स येतात. फॉल्ट्स बोलतो म्हणजे या दोन्ही गोष्टी. तिसरं आहे रॉंग रेकॉर्डिंग. रॉंग रेकॉर्डिंग, आता त्याच्यावर मी फार जास्त बोलत नाही बसत, आपल्याला पटकन बोलायचं आहे, पुढे सरकायचं आहे. आणि चौथं आहे इनकरेक्ट कॅल्क्युलेशन किंवा रॉंग कॅल्क्युलेशन. इनकरेक्ट कॅल्क्युलेशन. तर ह्या दोन्ही 4ही पॉईंट्समुळं, 4ही गोष्टीमुळं आपल्या मेजरमेंटमध्ये काहीतरी फॉल्ट्स येतात, 4ही गोष्टीमुळं. तर त्याच्यापैकी ह्या केअरफुली सगळ्या गोष्टी नीट केल्या तर तिथल्या मिस्टेक पूर्ण झिरो होतात. एरर झिरो नाही होणार, एरर काहीतरी कमी होतील, काहीतरी कमी होतील. हे सर्व व्यवस्थित जरी केलं आपण सगळ्या गोष्टी, तर एरर थोड्या कमी होतील. आणि जेवढी एरर कमी होईल तेवढी ॲक्युरसी वाढत जाते. तर एरर म्हणजे ॲक्युरसी इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन एरर. त्यामुळे एरर जेवढी कमी होईल तेवढी त्या मेजरमेंटची ॲक्युरसी वाढत राहते. तर हे एररचं थोडं बेसिक बोललो मी. म्हणजे आपण एवढंच लक्षात घ्यायचं, कोणत्याही मेजरमेंट दॅट इज ऑलवेज कंटेन्स सम एरर. एरर असतेच, एरर पूर्ण घालवता येत नाही. तर वेगवेगळ्या मेथडने आपल्याला एरर जास्तीत जास्त कमी करता येते. आणि एरर कमी केली म्हणजेच ॲक्युरसी वाढवता येते. तर ठीक आहे, ते एररचं बेसिक झालं. व्हॉट आर एरर, हाऊ, किंवा मिस्टेक काय, एरर काय, त्या
मिनिमाइज कशा करायच्या, एरर मिनिमाइज होत्या, मिस्टेक पूर्ण घालवता येतात. मिस्टेक पूर्ण घालवल्या तरी एरर राहणारच आहे. तर एरर ॲक्च्युली 4 टाईपच्या एरर्स येतात. टाईप्स ऑफ द एरर बघतो आपण. फास्ट आपल्याला पुढे सरकायचं, आपल्याला जास्तीत जास्त MCQs घ्यायचे आपल्याला इथं, त्यामुळे शॉर्टमध्येच बोलतो. एररचे 4 टाईप्स पडतात. पहिला टाईप, दुसरा टाईप, तिसरा टाईप आणि चौथा टाईप. त्या शब्दांमध्येच त्याचे अर्थ आहेत, त्याच्या शब्दांमध्येच त्याचे अर्थ येतात. त्यामुळे त्या एररचे टाईप्स बघतो मी, थोडा टेब्युलर फॉर्ममध्ये लिहितो. टाईप्स, ते येण्याचे कारण, कॉजेस ऑफ दॅट, जे काय टाईप आपण लिहिणार आहे ते येण्याचे कॉजेस, आणि त्या पूर्ण इलिमिनेट तर नाही करता येत, मी पुन्हा पुन्हा बोलतो, त्या मिनिमाइज कशा करता येतील, मिनिमायझेशन कसं करता येईल ते बघणार आहे आपण. टेब्युलर फॉर्ममध्ये लिहिलं मी, थोडक्यात टेबल तयार केला. तर ते शब्दांमध्येच अर्थ आहे आणि त्याच्यावरनं त्याचे कॉजेस लक्षात येतील, आणि ते टाळलं का त्याचे मिनिमायझेशन लगेच आपल्याला लक्षात येईल. पहिला टाईप जो आहे, पहिला टाईप, ठीक आहे. टाईप्स ऑफ द एरर, त्याचे कॉजेस आणि त्याचे मिनिमायझेशन कसं करायचं. मिनिमायझेशन टेबल थोडा वाढला, चुकीचा जरा केला गेला, चुकीचा म्हणजे कॉलम रेषा नको तिथं मारली गेली. ठीक आहे. पहिला टाईप ही शब्दांमध्येच अर्थ आहे, पर्सनल एरर, शब्दातच अर्थ आहे पर्सनल एरर. दुसरा आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटल एरर कळण्या इतकं लिहितो मी इथं, कळण्या इतकं फास्टमध्ये. तिसरा आहे सिस्टमॅटिक एरर, आणि चौथा आहे रॅन्डम एरर. रॅन्डम एरर ते शब्दांमध्येच अर्थ आहे, त्याच्यावरनं त्याचे कॉजेस लक्षात येतील. तर पर्सनल एरर येण्याचे 2 मेन कॉजेस, ह्युमन लिमिटेशन, ह्युमन लिमिटेशन्स. तर जे काय आपले सेन्स ऑर्गन आहे, प्रत्येकाचे सेन्स ऑर्गनचं नॅचरल काय जे नॅचरल काहीतरी लिमिटेशन आहे, तर ते ह्युमन लिमिटेशन्स, हे पहिलं कारण आहे. म्हणजे मिस्टेक तर होण्याचं ते कारण आहेच, मग अशी मी दोघांचं कॉमन बोललो, पण ह्युमन लिमिटेशन जे आहे ते हे एरर येण्याचं सुद्धा कारण आहे. मिस्टेक आपल्याला, मी मग असे मिस्टेक आणि एरर्स ह्या दोन्ही गोष्टींसाठी मी कॉमन काही गोष्टी बोललो होतो. त्या सर्व गोष्टी आपण 4 पॉईंट लिहिले होते. लॅक ऑफ स्किल, रॉंग ऑब्झर्वेशन, रॉंग रेकॉर्डिंग, रॉंग कॅल्क्युलेशन. ते 4ही आपण व्यवस्थित जरी केलं तर तिथं मिस्टेक 0 होतील, एरर 0 नाही होत, एरर मिनिमाइज होतात. त्यामुळे ह्युमन लिमिटेशन हे एक कारण झालं पर्सनल एरर येण्याचं. पहिलं कारण ह्युमन लिमिटेशन, ह्युमन लिमिटेशन जे काय आपले सेन्स ऑर्गन आहे, 5 सेन्स ऑर्गन, त्यांचं लिमिटेशन येतं, किंवा काही बाकीचे फॉल्ट्स असतात आपल्या, फॉल्ट्स ऐकायला येत नाही, दिसायला येत नाही, चव कळत नाही. त्यामुळे तिची मेजरमेंट जे काय करणार आहे आपण, त्याच्यामध्ये एरर येणार आहे. दुसरं आहे लॅक ऑफ स्किल, लॅक ऑफ स्किल. प्रत्येकाचं स्किल वेगवेगळं असतं, रीडिंग घेण्याच्या वेगवेगळ्या सायंटिफिक गोष्टी असतात, त्याचा वापर नाही केला, स्किलचा वापर नाही केला, तर लॅक ऑफ स्किलचं एकच उदाहरण बोलतो मी. कोणतंही रीडिंग, कोणतीही मेजरमेंट, व्यवहारातली असू नाही तिथं शिकणाऱ्या मुलांची असू, कोणतीही मेजरमेंट आपल्याला जिथं रीडिंग घ्यायचं आहे तिथं बरोबर आपला डोळा त्याच्या समोर पाहिजे, म्हणजे पूर्ण त्याच्या समोर जर असेल तरच ते रीडिंग ॲक्युरेट येईल. आपण असं तिरकं पाहिलं तर ते 1-2 डिव्हिजननी वेगळं येणार आहे, कमी येईल, ते कडनं स्केल लिहिलेलं असेल. तर इकडनं पाहिलं तर ते जास्त येईल, 5.2 सेंटीमीटरच्या ऐवजी तो 5.3 येईल. म्हणून एनी मेजरमेंट जे आहे दॅट शुड बी टेकन परपेंडिक्युलर टू द आय साईट. ॲक्च्युली हे बेसिक आहे. त्यामुळे हे स्केल, लॅक ऑफ स्किल किंवा ह्युमन लिमिटेशन, हे 2 याचे कारणं झाले. तर ह्युमन लिमिटेशन त्यातले त्यात हे आपलं सगळं केअरफुली केलं, केअरफुली रीडिंग घेतल्या, केअरफुली आणि स्किलफुली. तर हे
ही एरर आपल्याला मिनिमाइज करता येईल. इन्स्ट्रुमेंटल एरर जी येते ते ॲक्च्युली जे काय इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण त्या इन्स्ट्रुमेंटचं स्केल कॅलिब्रेशन प्रॉपर नसेल, इम्प्रॉपरली कॅलिब्रेटेड स्केलचं इन्स्ट्रुमेंट वापरलं, पण इम्प्रॉपरली कॅलिब्रेटेड स्केल असणारं इन्स्ट्रुमेंट वापरलं तर तिथं इन्स्ट्रुमेंटल एरर येईल. किंवा दुसरं अजून लो क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट वापरलं, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट नाही वापरलं, लो क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट वापरलं. फार लिहित नाही बसत मी, आपल्याला कळण्या इतकं आहे, फार साध्या साध्या गोष्टी आहे. लो क्वालिटीचं इन्स्ट्रुमेंट वापरलं तर त्याच्यावर रीडिंग जे काय आपण घेणार आहे ते एरर वाढणार आहे. किंवा इम्प्रॉपरली कॅलिब्रेटेड इन्स्ट्रुमेंट वापरलं तर एरर वाढणार आहे. त्यामुळं ते मिनिमायझेशन त्याच्या नेमकं काय एरर येते कॉज कळला तर मिनिमायझेशन लगेच त्याच्या करस्पॉन्डिंग आपल्याला लक्षात येतं. तर प्रॉपरली कॅलिब्रेटेड इन्स्ट्रुमेंट वापरलं, स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंट वापरलं तर एरर मिनिमाइज होणार आहे. ही एरर म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल एरर. पुढची जे सिस्टमॅटिक एरर ही जी काय येते ही इन्स्ट्रुमेंटल एरर जशी इन्स्ट्रुमेंटच्या मुळे आली तशी सिस्टमॅटिक एररसुद्धा इन्स्ट्रुमेंटमुळंच येते. तर सिस्टमॅटिक एरर म्हणजे ॲक्च्युली प्री सेटिंग असतं, बऱ्याच ठिकाणी प्री सेटिंग करावं लागतं. लाईटचे एक्सपेरिमेंट असेल तर लाईटचे एक्सपेरिमेंट, समजा लाईटचा एक्सपेरिमेंट आहे, तिथं ऑप्टिकल ॲक्सिस किंवा लाईट जे काय रे जाणार आहे, आपण इकडे पाहिलं पोलरायझेशनमध्ये किंवा लेन्सेसमध्ये प्रिझममध्ये हजारो ठिकाणी पाहिलं तर ते जे काय लाईट जाणार आहे तिथं ते बरोबर प्रॉपर त्या हाईटने आलं पाहिजे, सगळ्या त्या गोष्टी आल्या पाहिजे. आपण स्पेक्ट्रोमेट्रीचे एक्सपेरिमेंट करताना किंवा लाईटच्या संदर्भातले डार्क रूममधले एक्सपेरिमेंट करताना आत्ता मी जे बोललो लाईटच्या संदर्भात ह्या सगळ्या प्री सेटिंग करावं लागणार आहे. ॲक्सिस किंवा रे डायरेक्शन जे आहे त्या प्रॉपर हाईटला ते जे काय इन्स्ट्रुमेंट आहे ते आले पाहिजे. लेन्सचा जो काय ऑप्टिकल ॲक्सिस आहे तो बरोबर व्यवस्थित आला पाहिजे, त्याचं प्लेन व्यवस्थित पाहिजे, पोलरायझेशन, अशा हजारो गोष्ट बोलता येतील. तर ही जी काय आलं प्री सेटिंग, इम्प्रॉपर प्री सेटिंग असणं किंवा प्री सेटिंग केलेली नसेल, इन्स्ट्रुमेंटचं प्री सेटिंग नसेल तर तिथं जी काय एरर येणार आहे दॅट इज कॉल्ड सिस्टमॅटिक एरर. किंवा अजून एक साधं दुसरं बोलतं प्री सेटिंगमध्ये मॅग्नेटिझममध्ये प्री सेटिंग करावं लागतं. अर्थ कॉईल जी असतं किंवा मॅग्नेट टँजंट गॅलॉनोमीटरमधली कॉईल जी आहे ती मॅग्नेटिक मेरिडियनमध्ये करावं लागतं, म्हणजे उत्तर दक्षिण दिशेला करावं लागतं. मुद्दाम मी एक्झाम्पल जास्त देतो का जे नको आपली रिव्हिजन जस्ट त्या पॉईंटचे आपलं टच जे काय पाहिलं होतं ते आपल्याला क्लिक व्हावं म्हणून. तर अर्थ कॉईल किंवा टँजंट गॅलॉनोमीटरमध्ये जी कॉईल आहे ती नॉर्थ साऊथ डायरेक्शनने आधी सेट करावं लागते, म्हणजे त्याला मॅग्नेटिक मेरिडियन म्हणतात. तर ती प्री सेटिंग नसेल किंवा इवन कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचा जो काय पॉइंटर आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे जिथं पॉइंटरच्या साह्याने त्या इन्स्ट्रुमेंटचा म्हणजे विदाऊट यूज नसताना म्हणजे ऑफ कंडिशनला तो पॉइंटर झिरोवर पाहिजे, पण बऱ्याच ठिकाणी तो झिरोवर नसतो. गाडीचा स्पीडोमीटरचा गाडी बंद असताना तो झिरोवर पाहिजे, पण तो कधी कधी झिरोवर नसतो, झिरोच्या पुढं असतो किंवा झिरोच्या मागं असतं. म्हणजे ती प्री सेटिंग आपल्याला करावं लागते, झिरोवर ॲडजस्ट करावा लागतो. आत्ता मी गाडीचा स्पीडोमीटर बोललो किंवा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅलॉनोमीटर, जिथं जिथं पॉइंटर असणारे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहे तिथं पॉइंटर शुड बी प्री सेटिंग करावं लागतं. पॉइंटर तो जो आहे तो झिरोवर ॲडजस्ट पाहिजे. तर ह्या ज्या काय एरर्स आल्या यांना सिस्टमॅटिक एरर्स म्हणतात. म्हणजे पॉइंटर इज नॉट एक्झॅक्टली ॲट द झिरो मार्किंग. हे दुसरं पाहिजे तर लिहितो मी, पॉइंटर इज नॉट एक्झॅक्ट ॲट झिरो मार्किंग, हे पुढचं आलं. आणि आता हे जे बोललो मी कॉजेस जे ते कळत असेल तर त्याच्यावरनं ते मिनिमायझेशन कसं करता येईल, प्री सेटिंग केलं त्या गोष्टीचं प्री सेटिंग पॉइंटर झिरोवर ॲडजस्ट केला तर ती एरर परत पुन्हा बोलतो मी मिनिमाइज होईल, झिरो नाही होत, मिनिमाइज्ड होईल. आणि रॅन्डम एरर म्हणजेच ॲक्च्युली एक्सपेरिमेंटल त्या इन्स्टंटला जे काय एक्सपेरिमेंटल चेंजेस होणार आहे
इन्स्टंटेनियस चेंजेस ड्युरिंग द एक्सपेरिमेंट, ती जे काही एरर्स येणार आहे त्यांना रॅन्डम एरर म्हणतात. तर इन्स्टंटेनियस चेंजेस ड्युरिंग द एक्सपेरिमेंट, थोडं उदाहरण देतो मी. इलेक्ट्रिसिटीचा एक्सपेरिमेंट चालू आहे आणि वरनच व्हेरिएशन झालं तर करंट बदलणार आहे, व्होल्टेज बदलणार आहे, पॉवर बदलणार आहे. तर ही जी काही एरर येणार आहे इन्स्टंटेनियस चेंजेस इन द व्हेरिएशन इन इलेक्ट्रिक पॉवर, त्यामुळे हे करंट व्होल्टेज जे काय इथल्या इलेक्ट्रिक पॉवर किंवा जे काय रीडिंग घेतो आपण त्या रीडिंग्समध्ये एरर येणार आहे इन्स्टंटेनियस चेंजेसमुळं. किंवा ॲटमॉस्फेरिक फॅक्टर जे ॲटमॉस्फेरिक फॅक्टर त्याच्या चेंजेसमुळं एरर येणार आहे. तर ॲटमॉस्फेरिक फॅक्टरमध्ये समजा उदाहरण बोलतो मी, एखादा एक्सपेरिमेंट करतो आपण, तो सकाळी केला का दुपारी केला का संध्याकाळी केला, त्यानुसार ते टेम्परेचरमध्ये बदल होणार आहे. टेम्परेचरवर त्याच्यात काही गोष्टी अवलंबून असेल तर एरर येणार आहे. किंवा डेन्सिटी, ह्युमिडिटी, हे जे काय ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आहेत त्यांच्यामध्ये जर चेंजेस झाले किंवा जास्त वेळ एक्सपेरिमेंट चालला, समजा टेम्परेचर काहीतरी एक्सपेरिमेंट चालू आहे आणि टेम्परेचर तिथं चेंज होतं, तासभर टेम्परेचर एक्सपेरिमेंटचं काहीतरी चालू आहे, रीडिंग घेतो आपण, तर तासाच्या सुरुवातीला टेम्परेचर वेगळं येईल, पुढच्या वेळेत थोडा थोडा किंचित तरी बदल होत जाणार आहे, टेम्परेचर बदलत जाणार आहे. तर ही जी काही एरर आली इन्स्टंटेनियस चेंजेस ड्यू टू ॲटमॉस्फेरिक फॅक्टर, तर ह्या ज्या काय गोष्टी आल्या याच्यामुळे जी एरर आली दॅट आर कॉल्ड रॅन्डम एरर्स. तर ह्या आपल्या हातात नसतात ह्या गोष्टी. आत्ता मी जो बोललो त्यामुळं रॅन्डम एरर आपल्याला स्वतः मिनिमाइज नाही करता येते, वरच्या जशा तिन्ही मिनिमाइज करता येऊ शकतात बाकीच्या गोष्टी अवॉइड करून किंवा सगळ्या गोष्टी करून. तसं रॅन्डम एरर ते आपल्या हातात नसतं, त्या इन्स्टंटेनियस चेंजेसमुळे येतं. त्यामुळे रॅन्डम एरर जे आहे ते आपल्याला कमी नाही करता येणार. तर एवढं सगळं ह्या टाईप्स ऑफ एरर, कॉजेस ऑफ द एरर, आणि ते मिनिमाइज होऊ शकतात. त्यामुळे ते पूर्ण झिरो नाही होत, तर झिरो होतच नाही. आत्ता पाहिलं आपण एरर मिनिमाइज होतात. त्यामुळे एरर कोणत्याही मेजरमेंटमध्ये आत्ता मी जे बोललो ह्या सर्व गोष्टी प्रॉपरली केल्या, सगळ्या गोष्टी प्रॉपरली केल्या तर मिस्टेक पूर्ण झिरो करता येतात, पण एरर मिनिमाइज करता येतात. त्यामुळे एनी मेजरमेंट इज ऑलवेज अकम्पेंड विथ सम एरर. त्यामुळे त्याच्यामध्ये एरर असणारच आहे. तर एरर जेवढी कमी तेवढी ॲक्युरसी जास्त येईल. तर आपल्याला एस्टिमेशन ऑफ द एरर बघायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडक्यात आपल्याला एरर काढायची आहे. आता मी दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र बोलतो. एक साधं एक्झाम्पल घेतो, त्याचं थेरी बोलतो म्हणजे फॉर्म्युला बोलतो, आणि एक्झाम्पलनुसारच ते एक्सप्लेन करून ते प्रॉब्लेम पण सोडवतो, एक्झाम्पल पण सोडवतात. आम्ही दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र करतो. समजा मी ह्या लेंथ ऑफ द पेन, ह्या पेनची लांबी मोजली, थोडे सिम्बॉल आपल्याला फॉर्म्युल्यानुसार सिम्बॉल लिहिता येईल असं लिहितो मी. पेनची लांबी मोजली मी, ती आली. किंवा अजून त्याच्या अगोदर थोडं बोलतो मी एक दोन गोष्टी. तर एक्सपेरिमेंटल आत्ता आपण पाहिलं हाऊ दॅट एरर्स कॅन बी मिनिमाइज करण्याच्या ज्या का आत्ता आपण पाहिल्या मेथड्स त्या नॉर्मल मेथड झाल्या. सायंटिफिक ॲक्च्युली 3 मेथड्स आहेत, सायंटिफिक 3 मेथड्स आहेत. तर कोणतेही मेजरमेंट सायंटिफिकली आपल्याला एरर जर कमी करायचे असेल तर 3 मेथड आहे. तर पहिली मेथड काय, टेक द रीडिंग ह्याज लार्ज ॲज पॉसिबल. कोणतंही मेजरमेंट जे आहे ते फार छोटं न घेता जास्त मास म्हणजे मोठ्या ह्याच्यात घ्यायचं. टेक द रीडिंग हॅज लार्ज ॲज पॉसिबल. जेवढं मोठं रीडिंग घेऊ आपण, जेवढं जास्तीत जास्त रीडिंग्ज वाढवू आपण, मोठं करू, तेवढी एरर कमी होईल. दुसरं काय आहे, यूज द इन्स्ट्रुमेंट ऑफ लिस्ट काउंट स्मॉल ॲज पॉसिबल. कमीत कमी जास्त म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट वापरा का ज्याची लिस्ट काउंट छोटी आहे. आता सेंटीमीटर स्केलची लिस्ट काउंट किती आहे, सेंटीमीटर स्केलची लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. जे बाजारामध्ये मार्केटमध्ये मिळणारे जे काय त्याची सेंटीमीटर स्केलची लिस्ट काउंट जी आहे ती 0.1 सेंटीमीटर आहे. वर्नियर कॅलिफरची लिस्ट काउंट जी आहे ती त्याच्यापेक्षा 10 पट कमी आहे, 10 पट कमी, अजून त्याच्यापेक्षा स्मॉलर डिस्काउंटचं झालं. किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज त्याची लिस्ट काउंट
याच्याही पेक्षा अजून 10 पट कमी झाली, पण नॉट 1 सेंटीमीटर. हे मार्केटमध्ये मिळणारे इन्स्ट्रुमेंट आहे. त्यामुळे ह्या पेनची लेंथ मी जर सेंटीमीटर पट्टीने मोजली, ती जर व्हर्नियर कॅलिफरनी मोजली त्याच्यापेक्षा स्मॉलर लिस्ट काउंटचं 10 पट स्मॉलर झालं. आणि ती जर मायक्रोमीटर स्क्रू गेजने मोजली तर ते अजून त्याच्यापेक्षा 10 पट स्मॉलर लिस्ट काउंटचं झालं. त्यामुळे सेंटीमीटर पट्टीने याची मोजलेली लिस्ट काउंट त्याच्यापेक्षा व्हर्नियर कॅलिफरनी मोजलं तर त्याच्यामध्ये एरर कमी येईल. आणि त्याच्याही पेक्षा जर मायक्रोमीटर स्क्रू गेजने मोजलं तर अजूनही एरर कमी येणार आहे. तर स्मॉलर लिस्ट काउंटचं इन्स्ट्रुमेंट जर वापरलं तर एरर अजून मिनिमाइज होते, झिरो कधीच होत नाही. पुन्हा पुन्हा मी ते बोलतो, झिरो नाही होत, एरर नेव्हर बी झिरो. कोणतंही रिडिंग असो त्याच्यामध्ये दॅट कंटेन्स सम एरर. तर हे 2 सायंटिफिक मेथड झाल्या. किंवा अजून तिसरी सायंटिफिक मेथड बोलतो मी. तिसरी सायंटिफिक मेथड आपण व्यवहारात वापरतो बऱ्याच वेळेस. कोणतंही मेजरमेंट घेतलं तर आपण परत घेऊन बघतो, परत घेऊन बघतो. साधं खिशातल्या नोट आपण 1000चं बंडल बँकवाल्याने दिलं तर 3 वेळेस 4 वेळेस मोजून बघतो बरोबर त्याच नोट आहे का. म्हणजेच काय करतो, वेगळ्या टाईपने आपण ती मेजरमेंट पुन्हा करतो. तर पुन्हा करतं. तर कोणती मेजरमेंट जर आपण पुन्हा केली तर त्याच्यात ॲक्युरसी वाढते, एरर कमी होते. तसं हे तिसरी सायंटिफिक मेथड काय आहे, तर कोणतंही रिडिंग घेताना, एनी मेजरमेंट घेताना आपण सायन्समध्ये 3 वेळेस, कमीत कमी 3 वेळेस रिडिंग घेऊन त्याची सरासरी काढली का दॅट इज मोस्ट ॲक्युरेट. त्या सायंटिफिक 3 मेथड झाल्या एरर मिनिमाइज करण्याच्या सायंटिफिक मेथड. ठीक आहे, पुढचं बोलतो. आपल्याला समजा ह्या पेनची लेंथ मोजली मी कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंटनी, सेंटीमीटर्स पट्टीनीच मोजली. समजा याली 13.2 सेंटीमीटर, 13.2 सेंटीमीटर सेंटीमीटर पट्टीने मोजली. सेंटीमीटर CGS युनिटमध्ये लिहिली मी. आणि मला थोडी शंका आली, परत मोजली मी, ती आली 13.3 सेंटीमीटर. त्याच इन्स्ट्रुमेंटनी मोजली, मीच परत मोजली. आत्ता आपण पाहिलं कमीत कमी 3 वेळेस रिडिंग घ्यावं लागतं. आणि परत मी अजून 3दा किती वेळेस मोजलं तरी चालेल, सायन्समध्ये 3 वेळेस घेतात. ती आली 13.4 सेंटीमीटर, 3 वेळेस मोजली. आपण एस्टिमेशन ऑफ द एरर बघतो आणि त्याच वेळेस आपण म्हणजे एरर कशी काढायची त्याचे फॉर्म्युले बघतो, त्याच वेळेस एक्झाम्पल घेतो. म्हणजे आपल्याला सर्वच गोष्टी क्लिअर व्हावा म्हणून मी सर्व एकत्र करून राहिलो. तर एस्टिमेशन ऑफ द एरर त्याच्यामध्ये 4 गोष्टी येणार आहे. 4 गोष्टी पूर्ण एरर काढण्याचे, म्हणजे एरर काढायची आपल्याला कोणत्याही रिडिंगची. तर हे जे काय मेजरमेंट घेतलं मी, याला A1 म्हणतो, याला A2 म्हणतो. 3 वेळेस रिडिंग घेतले, तिघांचा मीन काढला. तिघांचा मीन काढायचा म्हणजे काय करायचं, आपल्याला 11वी 12वीच्या मुलांना सुद्धा अजून काय ते मीनचा अर्थ कळत नाही. तिघांची सरासरी काढली, तर हे तिघांची बेरीज केली. तिने जे काय रिडिंग जे त्याची बेरीज केली. मी इथं करत नाही बसत, मगाशीच मी बोललो फास्टमध्ये कॅल्क्युलेशन, टाईम मॅनेजमेंट हे करणं, हे आपल्याला शिकायचं आहे. तर इथं करून देणं आणि बेरजवाजा बाक्या करणं आणि त्याच्यात वेळ घालवणं आणि बोर्ड फार छान रंगवणं हे आपलं एम नाही. आपल्याला विषय फास्टमध्ये टाईम मॅनेजमेंट लक्षात घेऊन फास्टमध्ये मोठमोठे पानभर कॅल्क्युलेशन 1-2 स्टेपमध्ये कसे लिहायचे ते शिकतो आपण. तर 13.3 इथं लिहिलं, तिन्ही रिडिंग लिहिले म्हणजे नंबर ऑफ मेजरमेंट्स, म्हणजे सम ऑफ काय ॲक्च्युली मीन कशाला म्हणतात, जेवढं काय रिडिंग्स आहेत ते रिडिंग्स भागले जितक्या वेळेस घेतले तितकं. तर इथं जे काय मेजरमेंट जे ते रिडिंग जे आहे त्यांची बेरीज भागिले ते जितक्या वेळेस घेतलं त्याला म्हणतात सरासरी. 6वी-7वीत पाहिलेलं. त्यामुळे इथं हे जे काय रिडिंग घेतले त्या सगळ्या रिडिंगची बेरीज म्हणजेच काय, सम ऑफ ऑल मेजरमेंट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ मेजरमेंट्स, त्याला म्हणतात मीन.
त्यामुळे ह्या तिघांचा मीन इथं 3 लिहिलं आणि भागाकाराला मग तिन्ही रिडिंग लिहिले आणि 3नी भागलं तर त्याचा मीन होईल. तर पहिल्यांदा आपल्याला इस्टिमेशन ऑफ द एररमध्ये मीन काढावं लागतं. सिम्बॉलिकल जे फॉर्म्युले आहे थोडे मी एक फॉर्म्युल्याचे सिम्बॉल जे तेच राहतील अशा टाईपने इथं लेटर्स वापरतो. तर याचं मीन किती आलं? तिघांची बेरीज भागिले 3. हे जर कळत असेल तर हे 2, 3 आणि 4. 13 पॉईंट तर कॉमनच झालं, 13 पॉईंट आहेच आणि पुढचं 2 आणि 3 4, 2 3 4चा मध्य म्हणजेच खरा ॲक्च्युली हा किती झाला? 12 काय 2 3 4चा मध्याला हा झाला. हे सगळ्याची बेरीज केलं आणि 3नी भागलं तर ते त्याचं मीन होईल. कॉमन सेन्स मी आत्ता डोक्यात घेतलं इथं. हे 13 13 आणि हे 2 3 4 जे 2 3 4चा मध्य म्हणजे 3 आला, त्यामुळे ते आलं टोटल मीन जो आला तो 13.3 आलं. 13.3. तर पहिल्यांदा आपल्याला मीन काढावा लागतो, तो आला 13.3 सेंटीमीटर. इस्टिमेशन ऑफ द एररमध्ये हा पहिला भाग झाला, मीन काढणं. आता दुसरा भाग आहे ॲब्सोल्यूट ॲव्हरेज. आता दुसरा भाग आहे खरा आपल्याला जो काय मीन आला बोलतो मी, हा 13.3 जो आला हा मीन आला. त्या प्रत्येक मीन जो आहे जो काय मीन आला त्या मीनमधनं प्रत्येक रीडिंग वजा केलं. इथं लिहितोच मी, हा पहिला भाग झाला. इथं जे काय मीन आलं त्याच्यामधनं प्रत्येक रीडिंग वजा केलं तर हे होईल ॲक्च्युली ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर होईल. त्यामुळे हे मीन वजा पहिलं रीडिंग, मीन वजा दुसरं रीडिंग, मीन वजा तिसरं रीडिंग, हे जे होतील ते ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट. ॲक्च्युली त्याचं मॉड्युलस घ्यायचं असतं. मॉड्युलस म्हणजे ते पॉझिटिव्ह करून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात ॲब्सोल्यूट एरर हे दुसरा ॲब्सोल्यूट एरर पाहिजे तर मी इथं शब्द लिहितो आपल्यासाठी. मीन हे सिम्बॉलिकलीच तिथं दिसतं. पुढचं दुसरं ॲब्सोल्यूट एरर, हे दुसरं ॲब्सोल्यूट एरर. तुम्ही काय दाखवायचं ते नंतर बघू आपण. तर हे ॲब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं? ॲक्च्युली द मॉड्युलस ऑफ द डिफरन्स ऑफ द मीन अँड ईच रीडिंग. इथं जे दिसतं ते बोलतो मी. द मॉड्युलस म्हणजेच पॉझिटिव्ह किंमत करून घ्यायची. कोणाची? डिफरन्स. कोणाची? मीन आणि प्रत्येक रीडिंगची. दॅट इज कॉल्ड ॲब्सोल्यूट एरर. आता त्यामुळे इथं मी ते सगळ्या किमती टाकत नाही. मी डायरेक्ट तोंडी स्टेप करून पुढं लिहितो. त्या किमती टाकल्या. हे 13 मीन जो आला 13.3 आलं. 13.3 आणि 13.3 म्हणजे पहिल्याची ॲब्सोल्यूट एरर 0 झाली. पुढचं आलं 13.2. त्यामुळे त्याचे हे 13.3 वजा 13.2 म्हणजे याची ॲब्सोल्यूट एरर आली 0.1. आणि हे पुढचं आलं 13.3 वजा 13.4 म्हणजे आलं ॲक्च्युली वजा बाकी मॉड कळत असेल तर हे परत 1 आलं. हे परत 1 आलं. त्यामुळे ह्या तिघांची बेरीज आता नीट ऐकायचं परत. तर हे ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट आलं. ॲब्सोल्यूट एरर जी येते प्रत्येक मेजरमेंटची एरर येते. याला मी काय म्हणतो? याला जसं AM म्हणलं तसं याला मी डेल्टा. ॲब्सोल्यूट एररला मी काय म्हणतो? डेल्टा ए म्हणतो. नुसतं डेल्टा ए सिम्बॉल इथं मी जे वापरून राहिलो ते. ॲब्सोल्यूट एरर इन फर्स्ट मेजरमेंट म्हणजे आली डेल्टा A1. हे आलं डेल्टा A2. इथं जे काय सिम्बॉल वापरले आलं डेल्टा A3. तर या तिघांची बेरीज परत. आता याचं मीन घ्यायचा. हे वरच्याचा जसा मीन घेतला होता तसा ॲब्सोल्यूट एरर जी काढली त्याचा मीन घेतो. मीन म्हणजेच ॲव्हरेज. त्यामुळं ॲब्सोल्यूट एररचा मीन म्हणा किंवा ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर म्हणा. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर हा तिसरा भाग झाला. तर ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर मी कसं सिम्बॉलचा अर्थ असतो याला मी ॲब्सोल्यूट एरर म्हणलं. डेल्टा ए म्हणजेच प्रत्येकाचं काढावं लागतं. त्या प्रत्येकाचं जे काय काढलं
त्याचा मीन घेतला, डेल्टा ई जो काय आला त्याचा मीन घेतला, म्हणजे तिघांची बेरीज म्हणजे हे 0.0 अधिक 0.1 अधिक 0.1 भागिले 3 मीन जसा काढता तसा याचा मीन काढला मी, या तिघांचा मीन भागिले जेवढं आहे तेवढा, तर ते आलं पॉईंट, याची बेरीज झाली 0. आपल्यासाठी लिहून राहिलं, हे सगळ्या गोष्टी तोंडी असतात. 0.3 झालं, ॲव्हरेज झालं. कोणा डेल्टा म्हणजेच ॲब्सोल्यूट एररचं मीन म्हणजेच ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर किंवा मीन ॲब्सोल्यूट एरर. ॲव्हरेज म्हणजेच मीन. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर किती आली? 0.2/3. हा तिसरा भाग झाला एरर इस्टिमेशनमध्ये. तर हे जे काय काढलं, हा जो मीन काढला म्हणजे मीन ॲब्सोल्यूट एरर. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर म्हणजे तिसरी जी काय क्वांटिटी काढली ती डिवायडेड बाय फर्स्ट क्वांटिटी, म्हणजे दोघांच्या मीनचा भागाकार. ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर आणि मीन व्हॅल्यू म्हणजे हे तिसरं डिवायडेड बाय फर्स्ट, याला म्हणतात ॲक्च्युली, याला म्हणतात ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर. कारण हे ॲब्सोल्यूट एररचं ॲव्हरेज, पुन्हा पुन्हा बोलतो मी सिम्बॉलचे अर्थ किंवा सिम्बॉल जे वापरलं, ॲब्सोल्यूट एररचा मीन म्हणजेच ॲव्हरेज डिवायडेड बाय जे काय रीडिंग होतं त्याचा मीन म्हणजेच तिसरी क्वांटिटी डिवायडेड बाय फर्स्ट क्वांटिटी, याला म्हणतात रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर झाली ही एरर, म्हणजे याला रिलेटिव्ह एरर म्हणतात किंवा सिम्पली एरर म्हणतात. रिलेटिव्ह एरर म्हणा नाही तर साधी एरर म्हणा, याला म्हणतात एरर. आणि याला जर आपण 100ने गुणला, याला जर 100ने गुणला तर हे काय होईल? पर्सेंटेज एरर होईल इन दॅट मेजरमेंट. ही झाली पर्सेंटेज एरर. आता मी इथं जे काय काढलं हे आलं 13.3, हे आलं 0.2/3. त्यामुळे ह्या ज्या काय रिडिंग घेतल्या त्याच्यातली पर्सेंटेज एरर मी इथं किती येते काढतो. हे 0.2 डिवायडेड बाय 3 आणि डिवायडेड बाय 13.13.3. त्यामुळे हे डिवायडेड बाय 13.3. तर हे वरती तिरकस होऊन हे जे आलं इंटू 100, पुढचं आहे तसंच इथं आहे त्या जागेत मी बसवतो. 0.2/3 हे तिरकस होऊन जे आलं ते खालीच राहणार आहे, खालचा वर गेला वरचा खाली, म्हणजे 13.3 हे आलं इथलं डेल्टा AM/AM. म्हणजे ॲक्च्युली ही एरर एवढं जे लिहिलं मी, ही एरर झाली रिलेटिव्ह एरर. त्याचं पर्सेंटेज म्हणजे 100ने गुणलं तर ती पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर येईल. पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर. आता नीट बघायचं आहे मी जे काय आलं, हा 0.2ला 100ने गुणला म्हणजे या किती आलं? 20 आलं. 2 घरं पुढं सरकले. ह्या साध्या साध्या गोष्टी, त्याच्यावर मी तासभर किंवा पानभर कॅल्क्युलेशन नाही करत, आपल्याला येतं असं गृहीत धरतो. 0.2 × 100 म्हणजे ते आलं 20 डिवायडेड बाय ह्या 3ने गुणलं, 3 त्रिक 39 आणि 3 त्रिक 9 म्हणजे हे 39. हे वरचं आलं 20 डिवायडेड बाय 39.9. आता याचा जर अर्थ कळत असेल तर हे 20 डिवायडेड बाय हे 39.9 म्हणजे जवळजवळ 40च झालं. आपल्याला MCQ सोडवताना उत्तर नसतं काढायचं, उत्तर टॅली करायचं असतं, उत्तर टॅली करायचं असतं. त्यामुळे मी फार ते उत्तर काढत नाही बसत, रफमध्ये सेकंदात कॅल्क्युलेशन. हे 39.9 म्हणजेच हे ॲप्रॉक्झिमेटली 40 झालं. आणि हे जर कळत असेल तर 1/2 आलं, 1/2 एरर आलं, म्हणजेच 0.5% एरर आलं. 1/2 2 डिवायडेड बाय 4 म्हणजेच 1/2 म्हणजेच 0.5. ही आली पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द लेंथ ऑफ धिस पेन. measurement of the length of this pen using centimeter scale.
पर्सेंटेज ही जी काय मोजला मी लेंथ सेंटीमीटर स्केलने ह्या पेनची, त्याच्यामध्ये एरर आली 0.5%. अजून थोडा नाही म्हणजे इस्टिमेशन ऑफ द एररमध्ये आपल्याला 4 गोष्टी काढाव्या लागतात. त्याची मेन व्हॅल्यू म्हणजेच ॲव्हरेज व्हॅल्यू, पुढचं ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट, आणि ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट काढली का त्याचं पुढचं ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर काढावं लागतं. तर ॲब्सोल्यूट एरर इन इच मेजरमेंट झालं त्याचं परत मीन म्हणजेच ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर काढावं लागतं. या सिम्बॉलचे अर्थ लक्षात घ्यायचे. आणि मग ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर ही तिसरी जी काय क्वांटिटी काढली आपण डिवायडेड बाय फर्स्ट क्वांटिटी म्हणजेच ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मेन व्हॅल्यू, ही एवढं जे आलं ते ॲक्च्युली रिलेटिव्ह एरर झाली. आणि रिलेटिव्ह एररला 100ने गुणलं तर ती जे होईल ती पर्सेंटेज एरर होईल. तर आत्ताचं हे 4 गोष्टी काढाव्या लागतात. आपण इथं 4 गोष्टीमध्ये ते 4 पॉईंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट केला. मेन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर, आणि त्या दोघांचा भाग म्हणजेच रिलेटिव्ह एरर. आणि पुढचा पाहिजे सेपरेट पॉईंट म्हणा, रिलेटिव्ह एररला 100ने गुणला तर पर्सेंटेज रिलेटिव्ह एरर होईल. तर हे आपण बेसिक त्याचं बेसिक पाहिलं, त्याचे फॉर्म्युले पाहिले. इथं आपण जे सिम्बॉल वापरले ते जर व्यवस्थित डोक्यात घेतले, कन्सेप्ट कळत असेल तर आपल्याला सिम्बॉल काही वापरता येतात. अर्थात काही वापरून नाही चालत, सायंटिफिकली आपण जे काय वापरत असतो त्यानुसार लेटर वापरावं लागतात. तर हे आले 4 गोष्टी, मेन व्हॅल्यू, ॲब्सोल्यूट एरर, ॲव्हरेज ॲब्सोल्यूट एरर आणि पर्सेंटेज एरर. त्याच्या करस्पॉन्डिंग फॉर्म्युले आले. त्याच्या करस्पॉन्डिंग फॉर्म्युले आले आणि ते आपण विथ एक्झाम्पल सोडवलं. ह्या एक्झाम्पलमध्ये जी काय पर्सेंटेज एरर आली ती 0.5% आली. म्हणजे आता परत थोडा एररचा अर्थ लक्षात घ्यायचा. एररचा अर्थ लक्षात घ्यायचा आता थोडा अजून. म्हणजे मी समजा एखादी गोष्ट मोजली, आपल्याला कळण्यासाठी साधं एक्झाम्पल घेतो मी. लेंथ ऑफ द सम ग्राउंड मोजला मी, ती आली 100 मीटर. 100 मीटर एकदा दोनदा तीनदा चारदा मोजली, एरर काढली आत्ताच्या टाईपनी. त्या ज्या काही एरर येतील ते एरर काढली. ती एरर आली समजा 3%. तर एरर 3% आले. एरर चा अर्थ कळत असेल तर ती प्लस ऑर मायनस येईल. म्हणजेच याचा अर्थ आपण जी काय मेजरमेंट घेतली होती 100 मीटर त्याच्यामध्ये 3% एरर आली. म्हणजे ते जे काय ॲक्च्युली ते जे रीडिंग होईल +3 केलं तर ते 103 होईल. आणि हे मायनस जर कन्सिडर केलं तर ते 97 होईल. -3 100 - 3 97 किंवा 100 + 3 103 झालं. म्हणजे कोणतंही मेजरमेंट आपलं याच्या दरम्यान ते मोर ॲक्युरेट असेल, मोर ॲक्युरेट म्हणजे याच्या बाहेर तर एरर नाही जाणार. जी काय एरर जर आलेली असेल 3 एरर आली पर्सेंटेज तर ती नुसती पॉझिटिव्ह नसते, ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडने असते. म्हणजे आपण जे मेजरमेंट घेतलं ते +3ने जास्त असू शकतं. बेसिकली सायंटिफिक जी काय सगळ्या गोष्टीचा वापर करून आपण एरर जी काय काढली ती मॅक्सिमम +3 एरर झाली. आणि दुसरी मिनिमम म्हणजे दुसऱ्या साईडला -3 झाली. म्हणजेच हे काय मेजरमेंट आहे आपलं 972103 ही पॉसिबल मेजरमेंट झाली. मिनिमम पॉसिबल एरर जी आहे ती ही आली +or-3. त्यामुळे त्या मेजरमेंटचं रीडिंग जे आहे दॅट व्हॅरीज बिटवीन 97103 हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, थिअरी आपली इथपर्यंत संपलं. आता आपल्याला MCQs सोडायचे याच्यावरचे MCQs. तर मी मगाशी बोललो का हे दुर्लक्षित झालेला मागच्याच वर्षी ॲड केलेला टॉपिक आहे. आणि हा 7वी 8वी 9वी 10वीच्या मुलांसाठी उपयोगाचा आहे, 11वीच्या मुलांसाठी उपयोगाचा आहे, इव्हन आपल्या व्यवहारामध्ये सगळ्यांसाठीच उपयोगाचा आहे. त्यामुळं पालकांनी थोडं त्यातले त्यात एज्युकेटेड पालकांनी थोडं लक्षात घेतलं तर अजूनच चांगलं आहे.
सायंटिफिकली आम्ही कसं शिकायचं असतं. सब्जेक्ट कसा शिकायचा, सब्जेक्ट शिकणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तो कोणत्या पद्धतीने शिकायचा तेही महत्त्वाचं आहे. सायंटिफिकली आणि कमीत कमी वेळेत विथ प्रॉपर कन्सेप्टनी शिकणं महत्त्वाचं आहे. आपण आजकाल ते सगळं सोडलं आणि मेकॅनिकली शिकतो ना आपण. CET किंवा इंजिनिअरिंग नीट असू, JEE असू, थोडं मुद्दाम बोलतो मी, बोलायला पाहिजे का नाही तो भाग मला नंतर बघू. पण बरेचसे पालक मेकॅनिकली मुलाला इकडं तिकडं तिकडं पाठवून मेकॅनिकली शिकवतात. कन्सेप्ट फार न वापरता मेकॅनिकली शिकल्यामुळं MCQ इथं सोडवायला बरं वाटतं, इथं स्टिक्स ऐकायला बरं वाटतं, पण त्याचे ड्रॉबॅक्स म्हणजे त्याचे फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात. एक्सेस ऑफ एनर्जी वाया जाते मुलाचं. म्हणजे 70% जे काम होणार आहे त्याला 100% कष्ट करून सुद्धा तेवढे म्हणजे मार्क्स वाढत नाही. म्हणजे 30% एनर्जी एक्स्ट्रा वाया जाऊन तो डिप्रेस पण होतो, डिप्रेस होतो. तर ही रियालिटी, आणि हे मी 35 वर्षाच्या अनुभवातून बोलतो. ठीक आहे, पुढचं बघायचं आता आपल्याला. पुढचं बघायचं आहे. MCQज सोडवायचे आहेत आपल्याला. MCQज मगाशी मी बोललो, MCQज आपल्याला प्रॉपर सायंटिफिक मेथडने जास्तीत जास्त कमी वेळेत पूर्ण निरर्थक ज्या नको त्या स्टेप लिहायची गरज नाही, अशा पद्धतीने आपण सोडवणार आहे कमीत कमी वेळेत. आणि साध्या साध्या गोष्टी 5वीपासून जे शिकतो तीच गोष्ट आम्ही इथं त्याच बेरजा करायच्या, त्याच वजाबाक्या करायच्या, तेच कॅल्क्युलेशन करायचे, आणि आपल्याला छान वाटतं. त्याच्यात आपली डेव्हलपमेंट नाही होत, आपली इम्प्रूव्हमेंट नाही होत. त्यामुळे आम्ही इथं आत्ता जे बोलतो ते सोडवण्याचं टेक्निकल लक्षात घ्यायचं, कमीत कमी स्टेपमध्ये कसं सोडवणार आहे तेही बघायचं आपण. ठीक आहे, MCQज आपल्याला पहिला सुरू करायचा आहे साध्या बेसिक फॉर्म्युल्यावर, आणि आपल्याला जास्तीत जास्त इथं फास्टमध्ये कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. फास्टमध्ये MCQज कसा वाचायचा आणि कसा सोडायचा ते बघतो आपण. हीट इंजिन दिलेलं आहे. हीट इंजिन इन अ सर्किट इज गिव्हन बाय दी हीट इंजिन नाही, दी हीट जनरेटेड इन अ सर्किट इज गिव्हन बाय, म्हणजे हीट जनरेटेड दिलेलं आहे. Q इज इक्वल टू, लिहायची गरज नाही पण तरी आपल्यासाठी मी थोडं लिहितो. आपल्याला हीट जनरेट जी झाली ती I² RT झाली, I² RT, where I is the current, R is the resistance, and T is the time. If error in measurement of current, resistance and time, तिघांमधली एरर दिलेले 4%. करंटची एरर इन द मेजरमेंट ऑफ द करंट दिलेले, इट इज 4%. सिक्वेंटली दिलेलं आहे करंट, रेजिस्टन्स अँड टाइम 4, 3 and 2% रिस्पेक्टिवली. द मॅक्सिमम एरर इन मेजरिंग द हीट इज. थोडा अजून आपल्याला एक थेरॉटिकल पॉईंट राहिला, थेरॉटिकल, आता तो थोडा तोही कवर करतो मी. इस्टिमेशन ऑफ द एरर पाहिल्यानंतर आपल्याला एक पॉईंट साधा मगाशी लिहिला होता पण तो लिहायचा, म्हणजे इथं एक्सप्लेन करायचा राहिला. कंपाऊंड क्वांटिटी जर असेल तर त्याच्यातली एरर कशी काढायची. कंपाऊंड क्वांटिटी जर असेल तर त्याची एरर, समजा कोणतीही मेजरमेंट घेतली मी, कोणतीही मेजरमेंट घेतली, समजा A⁴n, म्हणजे ॲक्च्युली काय केलं मी, किंवा एक साधं बोलतो मी, एखादी मेजरमेंट घेतली मी, काहीतरी मेजरमेंट घेतली, लेंथ ऑफ द पेन इज 12.3 सेंटीमीटर, तर याच्यातली पर्सेंटेज एरर जी येणार आहे, किंवा आधी थोडं बोलतो मी, याच्यातली एरर जी येणार आहे ॲक्च्युली, इथली एरर जी येईल ती डेल्टा A/A. डेल्टा A/A म्हणजेच
त्या रीडिंगमधली एरर भागिले ते रीडिंग ही साधी एरर झाली कंपाऊंड क्वांटिटीचं डेल्टा ए अपॉन ए. आणि याला जर 100ने गुणला तर ही पर्सेंटेज एरर झाली इन दॅट मेजरमेंट. आपण थोडक्यात हा एक फॉर्म्युला लक्षात घ्यायचा कंपाऊंड क्वांटिटीचा. तर दोन क्वांटिटी समजा नुसतं एच्या ऐवजी ए आणि बी अशा डबल दोघांचा गुणाकार आहे ए आणि बी, किंवा आधी सेपरेट बोलतो मी, तीच मेजरमेंट पुन्हा पुन्हा केलेली म्हणजेच ए रेस टू एन ही कंपाऊंड क्वांटिटी आहे. ही एरर पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ ए झाली. मेजरमेंट ऑफ ए हा पहिला फॉर्म्युला झाला. तर दुसरी कंपाऊंड क्वांटिटी घेतो. तर ए जे काय रीडिंग आहे मी मेजरमेंट 3 वेळेस घेतली. एन म्हणजेच नंबर ऑफ रीडिंग्स, म्हणजेच थोडक्यात ए रेस टू एन ही कंपाऊंड क्वांटिटी असेल तर त्याची पर्सेंटेज एरर जी येईल, पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट शब्द लिहितो पाहिजेत आपल्याला कळण्यासाठी, ऑफ ए रेस टू एन, ती जी येते ते सेम याच्या टाईपनीच ए डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. आता हे एन रेस टू एन होतं ते इथं येतं एन इंटू डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. म्हणजेच हे वर जे आलं होतं एकदा घेतलं तर ते एवढा येतं, ए रेस टू एन घेतलं तर एन जो काय येतो इकडं मल्टिप्लिकेशनला येतो, दोघांमधला फरक. पर्सेंटेज एरर आता मी गुणाकार घेतला, समजा दोन क्वांटिटी ए आणि बी, दोन क्वांटिटीची मेजरमेंट घेतली. हे काहीतरी लेंथ आहे समजा, ही दुसरी क्वांटिटी बोलतो मी, हे काहीतरी रेडियस आहे. दोन वेगवेगळ्या क्वांटिटीची रीडिंग कंपाऊंड क्वांटिटी झाली. तर सेम टाईपने टाकायचं, याला डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 पहिली क्वांटिटी, आणि इथं जर गुणाकार असेल तर इथं प्लस येईल, इथं प्लस येईल, म्हणजे सेम टाईपने डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. म्हणजेच ते 100 कॉमन काढलं, बाहेर लिहिलं मी 100 बाहेर लिहिलं तर ते काय झालं, डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 झालं. हे आलं पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ द प्रॉडक्ट. दोन क्वांटिटी असेल दोघांचा गुणाकार झाला, 3 असेल तिघांचा होईल, 4 असेल चौघांचा होईल, काय जे असेल ते. आणि सेम टाईपनी येतं, गुणाकाराच्या ऐवजी जर दोन क्वांटिटीचा भागाकार असेल तर सेम फॉर्मॅटने ते येईल, डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 प्लस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. म्हणजे वरती जे आलं गुणाकाराचं त्याच टाईपनी भागाकाराचं पण येतं. हे चौथं आलं पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ ए डिवायडेड बाय बी. दोन क्वांटिटीचा भागाकाराचं दोन क्वांटिटीच्या गुणाकाराचं जेवढं आलं होतं तेवढंच येतं. कोणा दोघांचा गुणाकार असेल तर त्यांची सेपरेट एरर जे त्याची बेरीज होते. पर्सेंटेज एरर कळत असेल तर, दोघांचा गुणाकार असेल तर, आणि दोघांचा भागाकार असेल तर त्याची सेपरेट बेरीजच होते. लॉगॅरिथममध्ये जसा भागाकार असेल तर इथं वजा काहीतरी येतं, पहिलं वजा दुसरं असं काहीतरी, आपण ते डोक्यात नाही घ्यायचं. इथं काय येतं, भागाकार असू नाही तर गुणाकार असू ते सेम येतं, बेरीजच येते, बेरीजच. ते झालं कंपाऊंड क्वांटिटीचे एरर्स. मगाशी जे मी सिम्बॉल लिहिले त्याच्या अनालॉगसच इथं सिम्बॉल लिहिण्याचा प्रयत्न केला. तर आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, आता नीट बघायचं. तर आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं, ठीक आहे MCQ सोडवतो. हीट जनरेटेड, आता आपण हे 4 फॉर्म्युले लक्षात घ्यायचे, याच्यावर मॅक्सिमम गणित असतील, सगळे MCQ ज्याच्यावर असतील का जे तोंडी सुटणार आहे आपल्याला आता. आणि तीच प्रॅक्टिस आपण आता करणार आहे, सेम टाईपने आता सोडवण्याची ती प्रॅक्टिस करणार आहे. जे जे जास्तीत जास्त
कमीत कमी लिखाण करून सुटणार आहे गरज नाही अशा टाईपने मी ते प्रयत्न करतो, कारण आपल्याला तीच मेथड डेव्हलप करायची आपल्याला टाईम मॅनेजमेंटसाठी. फिजिक्सचे तासभरात हे जे काय असते CET एक्झाम, त्या एक्झामला जाणारे 90% मुलं असे काही तासभरात एक 4-5 प्रॉब्लेम सोडवतात, 4-5 क्वेश्चन सोडवतात. 90% बोललो मी, 90% CETला नाही. 90% तर कमीत कमी 70-80%. थोडं कॅल्क्युलेशन स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस केलं तर लक्षात येईल. 70-80% मुलं जे आहे ते 7, 8, 10, 15, 20 क्वेश्चन सोडवतात. 50 क्वेश्चनपैकी 50% सुद्धा सोडून नाही होत आहे त्या टायमिंगमध्ये. आणि मग राहिलेला फटाफट कुठेतरी टिक मार्क करतात. योगायोगाने त्याच्यातले काही लागू होतात, काही नाही होत. आणि मग ते आपलं पर्सेंटाईल वाढतं. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये फार फरक आहे. तर हे आपल्या जे काय आत्ता क्वेश्चन चालले एरर ॲनालिसिसवर कमीत कमी 1 किंवा 2 क्वेश्चन येणार आहे. 50% पेपर जर 50 मार्काचा असेल तर 1 क्वेश्चन जरी म्हणलं तर 2% झाले. आपल्याला हे 2 मार्क, 1 क्वेश्चन जरी सोडवलं तर आपले 2% मार्क वाढणार आहे फिजिक्सचे. आणि फिजिक्सचा 1 मार्क वाढला तर आपली रँक जी आहे ती CETला फार वरती सरकते. 1500ने फिजिक्सचा 1 मार्क वाढला तर सर्वसाधारण मुलाची रँक फार वरती सरकते. त्यामुळे 2% मार्क वाढले तर पर्सेंटाईलचा थोडा अर्थ कळत असेल तर आता ते पर्सेंटाईल तर ते किती मुलं कसे त्यानुसार बसतात. हे जर थोडं सायंटिफिक बोलून राहिलो मी, 2% मार्क वाढले तर त्याचे 4 ते 5 पर्सेंटाईल वाढतील. 4 ते 5 पर्सेंटाईल वाढतील. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला फरक सर्वसामान्य लोक विचार नाही घेत. पर्सेंटाईल 90%, 95%, 97% पर्सेंटाईल पडलं म्हणजे त्याचं पर्सेंटेज तेवढं नाही झालं, पर्सेंटेज वेगळं झालं, त्याच्या कम्पॅरेटिव्हली फार कमी झालं. त्यामुळे फिजिक्सचे 1 मार्क वाढला इथं. हा टॉपिक असाच आहे की जे करणारे फार कमी लोक असणारे आणि साधारण आत्ता पण थेअरी बोललं तेवढं डोक्यात घेतलं का आपल्याला 1 मार्क वाढेल म्हणजे 2% म्हणजे एक 5-6% 5-6 प्रत्येक पर्सेंटेज 2% वाढलं तर पर्सेंटाईल एक 5-7च्या आसपास वाढेल. आत्ता मी बोललो होतो पर्सेंटाईल. पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये फरक आहे. ठीक आहे, जे काय समजणार आहे ते लक्षात येतं त्यांना. तर हीट जनरेटेड आपल्याला लिहायची गरज नाही तरी मी इथं लिहितो आपल्याला थोडं तात्पुरतं. हीट जनरेटेड काय येतं, तो फॉर्म्युला आहे दिलेला आहे, नसेल तर आपल्याला माहिती आहे थेअरीमध्ये शिकलो आपण. I²RT हीट जनरेटेड. तर त्याच्यामध्ये आपल्याला आयच्या करस्पॉन्डिंग करंट, रेजिस्टन्स आणि टाईम ह्या तिघांच्या करस्पॉन्डिंग याची मेजरमेंटमधली एरर दिलेले, याच्या मेजरमेंटमधली एरर दिलेले, याच्या मेजरमेंटमधली एरर दिलेले, पर्सेंटेजमध्ये दिले. हे 4%, हे 3%, हे 2%. इथं दिसतं ते तोंडी गणित झालंय. पाहिलं की उत्तर कळतं याचं, बेसिक थोडं कळत असेल तर. पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला याची एरर जी काय आहे टोटल हीट जनरेटेडमधली पर्सेंटेज एरर काढायची. काय म्हणलं, रिस्पेक्टिव्ह द मॅक्सिमम एरर इन मेजरमेंट ऑफ द हीट. मॅक्सिमम एरर इन द मेजरमेंट ऑफ द हीट म्हणजेच क्यू मधले मॅक्सिमम एरर काढायची. तर पर्याय बघायचे, हे सगळे पर्याय जे ऑब्जेक्टिव्ह पर्सेंटेजमध्ये दिलेले आहे. म्हणजेच थोडक्यात आपल्याला क्यूच्या करस्पॉन्डिंग पर्सेंटेज एरर काढायचे. पर्सेंटेज एरर इन मेजरमेंट ऑफ क्यू. थोडं पण पहिलं प्रॉब्लेम आहे म्हणून मी बेसिक त्याचा अर्थ बोलून राहिलो, म्हणून इथं फळ्यावर लिहितो, नाही तर विदाऊट युजिंग पेन आणि पेपर आपल्याला ते गणित सेकंदात सुटेल. तर हे काय झालं, ही क्वांटिटी झाली IR आणि टी, IRT. तिघांच्या काय झालेलं आहे गुणाकार, म्हणजे मगाच्या बेसिकनुसार डेल्टा I/I × 100 स्क्वेअर असल्यामुळं ते
एन रेस टू ए रेस टू एन जो आहे तो इकडं गुणाकाराला आला इंटू 100 मी सगळ्याची सेपरेटली ऐवजी इकडं बाहेर लिहितो कॉमन प्रत्येकाची पर्सेंटेजमध्ये इंटू 100 प्रत्येकाची लिहायची गरज नाही. हे आलं पहिलं. इथं गुणाकार आहे म्हणजे बेरीज झाली पुढची बेरीज झाली काय डेल्टा आर अपॉन आर. ठीक आहे मी सेपरेट न लिहिता आपल्याला शब्दाचा थोडा अजून अर्थ सांगतो. पर्सेंटेज एरर इन क्यू बरोबर काय झालं आता बोललेलं मी बोलत असेल तर 2 ए रेस टू एन म्हणजे एन इंटू डेल्टा ए अपॉन ए बोलतो एक मी आणि लिहितो म्हणजे फॉर्म्युला बोलतो ना अप्लाय करतो इथं इंटू 100. हे एवढा भाग जो आला तो काय आला तो आला पर्सेंटेज एरर इन आय हा इंटू 2 इकडं आला म्हणजे एवढ्याची किंमत झाली किती 4% इंटू 2 तसंच. आता इथं मी कॅल्क्युलेशनमध्ये काय युनिट्स वापरत नाही आपण शक्यतो जास्त लिहित नसतो आपण. हे झालं पहिलं. आता प्लस आपल्याला कळण्यासाठी मी इथं लिहिलं होतं त्यामुळे हे आलं 2 इंटू डेल्टा आय अपॉन आय इंटू 100 ही पहिली टर्म झाली. सेम टाईपनी पुढच्या करस्पॉन्डिंग काय आलं इथं घातांक काय नाही गुणाकार आहे त्यामुळं प्लस डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 म्हणजेच काय होईल हे जे ते पर्सेंटेज एरर इन द रेजिस्टन्स ते आलं 3% प्लस आता इथं जागा नाही लिहितो मी पुढं प्लस तिसरी टर्म काय आहे गुणाकार आहे त्यामुळं ते जे आलं डेल्टा टी अपॉन टी बेसिक फॉर्म्युल्यानुसार करस्पॉन्डिंग मी सिम्बॉल लिहितो डेल्टा टी अपॉन टी इंटू 100 हे जे आलं ते काय आलं हे तिसरी टर्म आली. मगाचे जे कंपाऊंड क्वांटिटी ए रेस टू एन गुणाकाराला आला इथं आता तिघांचा गुणाकार आहे मग त्यामुळे तिघांमध्ये काय झालं बेरीज झाली तिघांमध्ये बेरीज झाली इंटू 100 लिहिला म्हणजे हे पर्सेंटेज एरर झाली हे पहिल्याची ही पर्सेंटेज एरर झाली दुसऱ्या टर्मची आणि ही पर्सेंटेज एरर झाली तिसऱ्याची. त्यामुळे ती जे दिलेली 4% 3% 2% म्हणजे ही 4% आणि हा 2 तासात प्लस 3% प्लस ही जे 2% म्हणजे याचं उत्तर आलं 4 2 8 आणि 2 10 आणि 3 13 उत्तर आलं 13%. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द क्यू इट इज 13%. आन्सर बी इज करेक्ट. आता हे जे सोडवलं थोडा वेळ देतो मी मुद्दाम हे जे सोडवलं मी इथं हे जे सोडवलं ते एवढं कॅल्क्युलेशन न करता आपल्याला आता याच्याकडं बघून काही पेन पेपर न वापरता सोडवायचं आहे. मग अशी मी बोललो टेक्निक लक्षात घ्यायचं. याची पर्सेंटेज एरर विचारली याची दिलेली स्क्वेअर आय स्क्वेअर आहे आर आहे टी आहे तिघांचा गुणाकार आहे ते 2 तिकडं येतील आय स्क्वेअर म्हणजे 2 आणि आयच्या करस्पॉन्डिंग पर्सेंटेज एरर जी येते किती आहे इथं पर्सेंटेज एरर 4 दिलेले त्यामुळे हे झालं आणि पुढचा बेरीज येईल गुणाकार असल्यामुळं याची पर्सेंटेज एरर किती आहे 3 आहे आणि पुढचं परत ती गुणाकाराचा असल्यामुळं बेरीज येईल याची पर्सेंटेज एरर किती आहे 2 आहे. तर हे जर कॅल्क्युलेशन कळत असेल तर 3 दुनी 6 अधिक 3 अधिक 2 म्हणजे 6 हे किती आहे 1 मिनटं ही किती आहे इथं 3 नाही 4 आहे इथं 4 आहे त्यामुळे हे 4 दुने 8 अधिक 3 अधिक 2 8 अधिक 3 अधिक 2 म्हणजेच काय झालं 8 आणि 3 11 अधिक 2 म्हणजेच 13 झालं. हे आत्ता मी तोंडी कसं सोडवायचं दाखवलं. तोंडी सोडवतो म्हणजे मी बेसिक कन्सेप्ट फॉर्म्युले डोक्यात घेतो कॅल्क्युलेशन कॉमन सेन्सनी पेपर पेन न वापरता करतो आणि ही मेथड आपण जेव्हा डेव्हलप करू ही मेथड त्यावेळेस आपल्याला क्वेश्चन पटापट सुटणार आहे आपल्याला त्याचे उत्तर येणार आहेत.
ठीक आहे. पहिला क्वेश्चन सोडवला, त्याचं आन्सर आलं. त्याचं आन्सर जे आलं ते आलं 13%. पुढचा सोडवायचा आपल्याला. आता तोंडी सोडवण्याजोगे जे ते तोंडी सोडायचे. ही क्वेश्चन केअरफुली वाचायचा, त्याच्या अंडर मार्किंग करायचं नसेल लक्षात येत तर कळण्या इतकं आपल्याला. ही पर्सेंटेज एरर इन द कॅल्क्युलेशन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर. पर्सेंटेज एरर इन द कॅल्क्युलेशन व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर. ॲक्च्युली स्पेलिंग स्पेअर पी लागला, काय जे असेल प्रिंट मिस्टेक थोड्याफार होत असतात. इज व्हॉल्यूमची पर्सेंटेज एरर दिलेले 4.8. देन पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ द स्पेअर. व्हॉल्यूमची पर्सेंटेज एरर दिलेले, रेडियसची पर्सेंटेज एरर काढायची आपल्याला. तर व्हॉल्यूम ऑफ द स्पेअरचं व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय आहे? 4/3πr³. 4/3πr³. ॲक्च्युली हे कॉन्स्टंट झालं. कॉन्स्टंटचे मेजरमेंट नसते, ते कॉन्स्टंट झालं. व्हेरिएबल फक्त इथं रेडियस किंवा व्हॉल्यूम झालं. रेडियसनुसार व्हॉल्यूम बदलणार आहे. हे कॉन्स्टंट झालं म्हणजे मेजरमेंट आपण रेडियसची घेतो. त्यामुळे पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम जी आहे ती काय होईल? फॉर्म्युल्यानुसार डेल्टा V/V × 100. पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम. आता हे कॉन्स्टंट झालं त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. आणि पर्सेंटेज एरर इन द रेडियस काय आली? डेल्टा R/R. डेल्टा R/R. R⁻³ म्हणजेच × 3 आणि इकडं × 100 पर्सेंटेज म्हणलं. तर आपल्याला काय म्हणलं आता? दी पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूमची पर्सेंटेज एरर 4.8 दिली. म्हणजे एवढ्याची किंमत 4.8% दिलेली. एवढ्याची व्हॅल्यू दिलेली 4.8%. पर्सेंट शब्द लिहित नाही कॅल्क्युलेशनमध्ये, आपण युनिट्स फार वापरायचं टाळतो. इज इक्वल टू 3 × डेल्टा R/R × 100. म्हणजेच हे पर्सेंटेज एरर कशाची झाली? पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ द स्पेअर. ही पर्सेंटेज एरर इन द कॅल्क्युलेशन ऑफ द व्हॉल्यूम व्हॉल्यूम ऑफ अ स्पेअर इज 4.8. देन पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ द स्पेअर इज. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस ऑफ द स्पेअर म्हणजे आपल्याला ही एवढ्याची किंमत काढायची. पर्सेंटेज एरर शब्द लिहितो आम्ही इन मेजरमेंट ऑफ द R. एवढ्याचा अर्थ एवढा झाला. त्यामुळे आपल्याला एवढ्याची किंमत काढायची. एवढ्याची व्हॅल्यू किती आली? 4.8 / 3. मुद्दा मी ती किंमत आहे तशी टाकली. म्हणजे हे किती आलं? 4.8 आहे. तसंच हे 3 भागाकाराला आले. हे झालं जे विचारलं तेवढ्याची किंमत. लिहित नाही बसला मी. याचं उत्तर आलं 1. 3 भाग गेला, 1 राहिला. 18. 3 × 18. म्हणजे पर्सेंटेज एरर जी आली इन मेजरमेंट ऑफ द रेडियस ती आली 1.6%. 1 पर्सेंटेज एरर जी आली इन द मेजरमेंट ऑफ रेडियस ती किती आली? 1.6%. हे झालं त्याचं आन्सर. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द रेडियस. लक्षात घ्यायचं. आता तोंडी करता येतं. व्हॉल्यूमचं फॉर्म्युला माहीत असेल तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R⁻3. त्यामुळे रेडियसची पर्सेंटेज एरर काढायची. आता थोडं डोक्यात घेतलं असेल तर याची पर्सेंटेज एरर दिलेली आहे 4.8 आणि आरची पर्सेंटेज एरर काढायची. त्यामुळे हे जर कॅल्क्युलेशन नुसतं मिनिंगलेस उत्तरं नाही काढायचे, थोडं डोक्याचा भाग वापरत जायचा. हे × 3 येणार आहे. हे पर्सेंटेज एरर राहील. त्यामुळे हे 4.8ला भागाकाराला 3 आले तर हे झालं 1.6. कॅल्क्युलेशन न करता उत्तर लक्षात आलं पाहिजे आपल्याला. किंवा एखादी स्टेप लिहिणं. ठीक आहे.
एखादी स्टेप लिहिणं ठीक आहे, प्रत्येक स्टेप लिहित राहायचं त्याची फार हे नसते गरज. पुढचा क्वेश्चन आता तोंडी सोडवतो मी. आता कॅल्क्युलेशन काहीच करत नाही आता, किंवा एक दोन स्टेप आपल्यापुरते एक दोन स्टेप बोलतो मी, म्हणजे आपल्यापुरते एक दोन स्टेप लिहितो मी. इथं लक्षात घ्यायचं आता कॅल्क्युलेशनची मेथड आपण डेव्हलप करतो, फिजिक्सचे कॅल्क्युलेशन ती मेथड डेव्हलप करतो, किंवा इव्हन दुसऱ्या गोष्टीची. तर एक्स दिलेला आहे, लेट एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन सी. त्या काय ए बी सी थ्री फिजिकल क्वांटिटी काय असेल ते, इफ दी पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी क्रमवार ए बी सी 2%, 3% आणि 4% पर्सेंटेज शब्द वापरला. तर ए ची 2, बी ची 3 आणि सी ची 4 एवढी पर्सेंटेज एरर आहे. मेजरमेंट ऑफ द ए, मेजरमेंट ऑफ द बी, मेजरमेंट ऑफ द सी, तिघांची पर्सेंटेज एरर क्रमवार 2, 3 आणि 4 दिलेली. कॉन्सन्ट्रेशन पाहिजे आपल्याला सोडवताना, कॉन्सन्ट्रेशन लागतं. त्यावेळेस मग विदाऊट रायटिंग सोडवता येतं, किंवा कमीत कमी स्टेपमध्ये रिस्पेक्टिवली. देन पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द एक्स. तोंडी दिसतं मला तरी मी एक शब्द लिहितो आपल्यासाठी, एक दोन स्टेप लिहितो. पर्सेंटेज एरर इन एक्स कळण्या इतकं लिहितो मी, कारण आपल्याला इथं स्टेप बाय स्टेप उत्तरं नाही काढायचं, उत्तरं टॅली करायची असतात MCQजमध्ये. त्यामुळे आपल्याला कसं लिहिलं, काय लिहिलं, किती लिहिलं त्याचा काही संबंध नाही, आपल्याला उत्तर फक्त टॅली झालं पाहिजे. तर काय येणार आहे, ए स्क्वेअर बी स्क्वेअर भागिले सी स्क्वेअर. तर ए स्क्वेअरचा आता मी स्क्वेअर असल्यामुळे 2 आलं गुणुले त्याची ए. आता मगाचा फॉर्म्युला कळत असेल तर ॲक्च्युली एक आलं 2 डेल्टा ए अपॉन ए. लिहितो मी एक स्टेप, काय येणार आहे, ठीक आहे फॉर्म्युलाच लिहितो, आपल्याला नाही ती सवय लावलेली. आपल्याला बऱ्याच लोकांनी त्या टाईपनी थोडक्यात हे केलेलं असतं, म्हणजे प्रॉपर मी शब्दच वापरतो. आपल्याला थोडं कमी म्हणजे पंगू बनवल्याचं काम बऱ्याच ठिकाणी होत असतं. तर पर्सेंटेज एरर इन एक्स बरोबर काय झालं, आता फॉर्म्युला कळत असेल तर ते आलं ट्वाईस डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 प्लस गुणाकार आहे बी स्क्वेअर, म्हणजेच काय झालं परत ट्वाईस डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 भागाकार आहे. भागाकार जरी असलं तर प्लसच होतं, मग अशी बोललो मी प्लस. आता सीच्या रेस टू काहीच नाही, त्यामुळे ह्याला डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. हे बेसिक झालं. कंपाऊंड क्वांटिटीचं कळत असेल तर बेसिक झालं. तर त्याच्यापैकी हे 2 आणि ही जी काय क्वांटिटी ते दिलेले किती, किंवा ही क्वांटिटी जी आहे ती दिलेले पर्सेंटेज एरर इन ए, पर्सेंटेज एरर इन बी आणि पर्सेंटेज एरर इन सी. त्यामुळे हे 2 तसंच इंटू पर्सेंटेज एरर इन ए क्रमवार. इथं डोक्यात घ्यायचं, पुन्हा पुन्हा तेच गोष्टी बोलायची गरज नसते. 2, 3, 4. त्यामुळे हे आलं 2 इंटू 3 प्लस 2 इंटू 3 प्लस 4. चेक करतो मी 2, 3, 4 क्रमवार 2, 3 आणि 4. त्यामुळे हे त्याचं उत्तर झालं. 4 2 दुनी 4 अधिक 3 दुनी 6 अधिक 4, 4 दुनी 8 आणि 6 म्हणजे 14 झालं. 14%. 6 आणि 4 10 आणि 4 14% झाले पर्सेंटेज एरर. तोंडी झालं. हे आलं 14%. हे झालं त्याचं आन्सर. परत लक्षात घ्यायचं, आता आपण ह्या सायंटिफिक सगळ्या स्टेप लिहिल्या, त्या न लिहिता इथं बघायचं आणि ते कॅल्क्युलेशन करून बघायचं. मी पुन्हा पुन्हा ती मेथड डेव्हलप करतो. त्यामुळे हे 2 गुणुले 2 4 झाले, अधिक याचा स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 3
4 अधिक 3, 2 गुणिले 3 म्हणजे 6 झाले. आणि हे खाली भागाकारायचं प्लसच आलं परत. तिची एरर म्हणजे 4 झाली. त्यामुळे हे एवढं झालं पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट. हे 40%. फक्त मी एवढंच लिहिलं. बेसिक कळत असेल तर इथं मी आत्ता फक्त एवढं लिहिलं, म्हणजे ही स्टेप लिहिली फक्त. हे बेसिक डोक्यात लिहिलं, डोक्यात ठेवलं आणि त्यानुसार हे कॅल्क्युलेशन करत गेलो. एवढं ते सोपं आहे. त्यामुळे आपल्या इथं एकही क्वेश्चन चुकला नाही पाहिजे. लिस्ट काउंट ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज. पुढचा क्वेश्चन सोडवतो आपण. लिस्ट काउंट ऑफ द स्क्रू गेज. त्याची लिस्ट काउंट दिलेली इथं 0.005 सेंटीमीटर. कोणत्याही मेजरिंग इन्स्ट्रुमेंट असो, सेंटीमीटर पट्टी असो, व्हर्नियर कॅलिपर असो, मायक्रोमीटर स्क्रू गेज असो किंवा एनी मेजरिंग असो, लिटरचं असो नाही तर किलोग्रॅमचं असो नाही तर कोणतंही असो, आपल्याला पाहिजे ते स्केल कॅलिब्रेशन करून पाहिजे तेवढी त्याची लिस्ट काउंट घेता येते. पाहिजे तसे इन्स्ट्रुमेंट बनवता येतात. त्यामुळे इथं लिस्ट काउंट ऑफ द मायक्रोमीटर स्क्रू गेज 0.005 सेंटीमीटर. जी काय दिलेली एवढ्या स्केलचं ते लिस्ट काउंट मायक्रोमीटर स्क्रू गेज घेतलं, अशा कॅलिब्रेशन केलेलं तर ज्याची लिस्ट काउंट 0.005 आहे. मायक्रोमीटर स्क्रू गेजची लिस्ट काउंट बाजारात मिळतं ते एवढी असते, 0.001 सेंटीमीटर. म्हणजे ती तेवढीच असते असं काय नाही. मी आत्ता बोललो पाहिजे तशा लिस्ट काउंटचं कोणतं इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेट करता येतं. द डायमीटर ऑफ द वायर. डायमीटर ऑफ द वायर दिलेलं आहे 0.020 सेंटीमीटर. लिस्ट काउंट दिलेले, जे काय इन्स्ट्रुमेंटनी मोजलं त्याची लिस्ट काउंट आणि जी काय वायर आहे त्याचा डायमीटर आहे सेंटीमीटरमध्येच. द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट इज. का झालं, मग अशी बोललेलं असेल कंपाऊंड क्वांटिटी म्हणजे पहिलं म्हणजे हे झालं. कोणतं झालं, पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट. जी काय असेल पर्सेंटेज एरर इन दॅट मेजरमेंट. किती झालं, जी काय पर्सेंटेज एरर. रीडिंग जे त्याला मी ए म्हणलं, काय जे असेल काय घेतलेलं रीडिंग तर त्याचा डेल्टा ए अपॉन ए इंटू 100. म्हणजे मग अशी कंपाऊंड क्वांटिटीचा पहिला फॉर्म्युला लिहिला होता तो लिहिला. तर इथं डेल्टा ए म्हणजे याची लिस्ट काउंट झाली 0.005 अपॉन ए म्हणजेच ते रीडिंग झालं 0.020 सेंटीमीटर. 0.020 सेंटीमीटर इंटू 100. आता हे कॅल्क्युलेशन करतो मी. हे कॅल्क्युलेशनच आपल्याला फार वेगळं आकडे वाटतात. आपल्याला बेसिक गोष्टी आपण न केल्याचे दुष्परिणाम आहेत ते 5वी-6वी गोष्टी जे शिकायला पाहिजे होत्या ते. आपण 100ने गुणलं, हा दशांश चिन्ह इथं आला 5च्या तिथं. 100ने त्याला मल्टिप्लाय केलं तर हा जो काय डेसिमल पॉईंट आहे किती, आपण हे 2 घरं तिकडं सरकला म्हणजे आलं इथं आला म्हणजे 0.5. आधी किती 0 लिहिले नाही लिहिले म्हणजे तो आला 0.5. 100 गुणलं भागिले 0.020 आपल्यासाठी लिहितो मी. आपण आता हे काय केलं मी, हा एक घर पुढं सरकवतो 5 केला आणि हे एक घर पुढं सरकवतो म्हणजे वरती एक घर पुढं सरकलं, खाली एक घर पुढं सरकलं. हजारो मेथड आहे सांगण्याच्या, तर त्याच्यापैकी हे झालं 0.20. म्हणजेच ते काय पुढच्या शून्याला अर्थ नाही राहिला. हे इथं सरकला, हा पुढे एक घर सरकला म्हणून हा एक घर सरकला. हे आलं एवढं. पाहिजे तर अजून हा खालचा दशांश चिन्ह मी इथं घेतो. त्यामुळे याचं इथं जे होतं ते कुठं गेलं, इथं जाईल म्हणजे 50/2. 50/2 कॅल्क्युलेशनच्या बेसिक स्टेप बोललो मी. 0.5 अपॉन 0.2 हजारो पद्धतीने ते मला बोलता येईल किंवा वेगळ्या टाईपने करता येईल. त्यामुळे हे आलं, आपण हे 2 घरं सरकलं 0.5 अपॉन आहे तसं चेक करतो मी. 0.5 अपॉन आहे तसं 5 पुढं घेतलं मी. 0.5 अपॉन आहे तसं. आता मी काय करतो, एक घर पुढं सरकतो म्हणजे 5 अपॉन 0.2 केलं.
आणि आता हे अजून एक घर सरकलं तर हे आलं 50/2 म्हणजे पर्सेंटेज एरर जी आली 25%. दॅट इज द आन्सर. तोंडी झालं हे कॅल्क्युलेट, हे तोंडी दिसतं रे. हे बेरजा वजाबाक्यांना येतं म्हणून हे लावावं लागतंय. बेरजा वजाबाक्या आपण डोक्यात घेत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गणिताच्या बेसिक प्रिलिमरी म्हणजे प्रायमरी ज्या काय थिंग्ज आहे, प्रायमरी फॉर्म्युले, त्याच्यात आपल्याला फार न आल्यामुळं आपल्याला ते फिजिक्सच्या MCQज अवघड वाटतं किंवा आपल्याला 2 सेकंदाच्या प्रॉब्लेम सोडवायला आपल्याला 2 मिनटं लागतात. हेच मेन फिजिक्सला मार्क न पडण्याचं एकमेव कारण. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करूनही आपले कॅल्क्युलेशन चुका होतात आणि आपण नको ते उत्तर काढतो. ठीक आहे, पुढचं जे पुढचा 5वा क्वेश्चन, ते रेजिस्टन्स ओम्स लॉनुसार रेजिस्टन्स दिलेला आहे, लिहायची गरज नाही. ठीक आहे, आता मी न लिहिताच करतो. V = IR नुसार R = V/I आलं. वेअर V म्हणजे इथला व्होल्टेज झालं. व्होल्टेज दिलेले 100 ± 5. करंट दिले 10 ± 0.2. दी टोटल एरर इन रेजिस्टन्स. नीट बघायचं आता हे एरर जी ती पर्सेंटेजमध्ये सगळे ऑब्जेक्टिव्ह, त्यामुळे मी डायरेक्ट आता तोंडी काढतो. मगाशी बोललेलं कळत असेल तर हा 5. ठीक आहे, फॉर्म्युला लिहितो मी. आपल्याला किती मी ओरडू सांगितलं तर ते आपल्याला सवय तशा लागलेल्या लावलेल्या हजारो जणांनी, त्यामुळं ते आपल्याला काय काढता डायरेक्टनं येणं शक्य नाही, तरी प्रयत्न करायचा. पर्सेंटेज एरर इन R किती होईल? फॉर्म्युल्यानुसार R बरोबर याची पर्सेंटेज एरर ΔV × 100, ΔV/V × 100 भागाकार आहे त्यामुळे प्लस झालं. पुढच्याची पर्सेंटेज एरर ΔI/I × 100, ΔI/I × 100 हे झालं. तोंडी झालं खरं, दोघांचा भागाकार आहे त्यामुळे बेरीज होईल. याची एरर अधिक याची एरर पर्सेंटेज. आता याची पर्सेंटेज एरर अशा फॉर्ममध्ये ते रीडिंग दिलेलं आहे, म्हणजेच इथं ΔV जो आहे तो हा झाला. ΔV ± जो आहे तो 5 आणि तो आधीचं जे आहे ते त्याचं रीडिंग झालं म्हणजे 5/100 × 100 आहे. तसंच पुढचं प्लस, आता इथला हा 0.2 हा जो आहे तो ΔI झाला 0.2 ± डिवायडेड बाय त्याचं हे मेन रीडिंग आहे 10 × 100. तर हे ते जे काय येईल एकमेकाला कॅन्सल झालं. त्यामुळे हे 5% झाली पहिली टर्म आणि दुसरी जी आहे ते 10 × 0.2 म्हणजेच एक घर पुढं सरकलं म्हणजेच एवढं आलं. हे 10 × 0.2 हे 10नी याला गुणलं म्हणजे एक घर पुढं सरकलं. मी माझ्या म्हणजे वेगवेगळ्या मेथड आहे, ते साधी मेथड बोललो मी. डेसिमल पॉईंट शिफ्टिंग कसे होतात मगाशी 1-2 ठिकाणी सांगितलं, इथं सांगितलं. याची पर्सेंटेज एरर आली 7%. दिस इज द आन्सर. लास्ट जे झालं ते त्याचं आन्सर झालं. पर्सेंटेज एरर आली 7%. आता पुढचं बघायचं. आता आपण ठीक आहे जे काय असेल ते पेरिमीटर पेरिमीटर ऑफ अ सर्कल कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग अ डायमीटर बाय इंस्ट्रुमेंट हुज लिस्ट काउंट इज 0.01 सेंटीमीटर. कोणाचा डायमीटर काढला? सर्कलचा. तर कोणा सर्कलचा पेरिमीटर म्हणजे सर्कलाचा परिघ किती असतो? सर्कलचा परिघ म्हणजेच आपल्याला थोडं लिहितो आम्ही. सर्कलचा परिघ म्हणजेच हा सर्कम्फरन्स झाला, म्हणजे सर्कम्फरन्स झाला. सर्कम्फरन्स किती असतो? पेरिमीटर म्हणजे सर्कम्फरन्स किती असतो? इट इज 2π × R. सर्कम्फरन्स ऑफ द स्पेअर 2πr असतो. हा कॉन्स्टंट झाला त्यामुळे फक्त इथं
पेरिमीटर म्हणजेच परीघ जो आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, म्हणजेच पर्सेंटेज एरर आता जे काय विचारलं इन द कॅल्क्युलेशन ऑफ द पेरिमीटर म्हणजे पर्सेंटेज एरर इन पी इज इक्वल टू काय, हे कॉन्स्टंट झाला हजारो वेळेस मागाशी पाहिला पण, त्यामुळे हे आलं डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 एवढंच झालं फक्त. बाकीचं आता फक्त इथं नीट बघायचं इन द मेजरमेंट ऑफ द डायमीटर द पेरिमीटर ऑफ द सर्कल कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द डायमीटर मोजलेलं आपण बाय इन्स्ट्रुमेंट हुज लिस्ट काउंट इज धिस द मेजर्ड डायमीटर दिलेला आहे 10.12 सेंटीमीटर. त्यामुळे मी हे डायमीटरच्या फॉर्ममध्ये लिहितो. पाहिजे तर रेडियस जे आहे ते कास्त डायमीटरच्या निम्मी असते, त्यामुळंच डायमीटर किती झाला ट्वाईस आर झाला. डायमीटर किती झाला ट्वाईस आर, त्यामुळे हे ट्वाईस आर म्हणजेच काय झालं डायमीटर झाला. त्यामुळे हे डायमीटरच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं मी तर हे काय होईल पी इज इक्वल टू 2πr आणि हा ट्वाईस आर गुणुले ट्वाईस आर म्हणजेच डायमीटर होतो. डायमीटर जे आहे ते रेडियसच्या निम्म असतं. हे जर कळत असेल तर हे कळतं, 5वीच्या मुलाला कळतं. त्यामुळे डायमीटर जो आला तो ट्वाईस आर आला, म्हणजे इथं ट्वाईस आणि आरची किंमत झाली डायमीटर. पाहिजे तर मी कॅपिटल डी शब्द लिहितो, म्हणजेच हे आलं परिमिती जे ते 2πr म्हणजेच पाय डी, पाय गुणुले डायमीटर. ठीक आहे, जे काय सिम्बॉल लिहिले मी स्मॉलच लिहितो. आपल्याला अशी बघायची सवय असेल कदाचित 9वी 10वीत. वर्तुळाचा परीघ जो असतो 2πr म्हणजेच पाय डी असतो. त्यामुळे हे काय आलं हा कॉन्स्टंट झाला. त्यामुळे आलं डेल्टा डी अपॉन आर, डेल्टा डी अपॉन डी इंटू 100 म्हणजेच हे झालं पर्सेंटेज एरर इन द डायमीटर. पर्सेंटेज एरर इन द डायमीटर दिलेले का डायरेक्ट का काढायचं काय म्हणलं इफ द मेजर डायमीटर इज 10.52 देन मॅक्सिमम कोणा डायमीटरची पर्सेंटेज एरर नाही दिलेली, ही मेजरमेंट दिलेली आणि ही लिस्ट काउंट दिलेली इन्स्ट्रुमेंटची. म्हणजे डेल्टा डी जो आहे तो 0.01 दिलेला आहे, पर्सेंटेजमध्ये नाही दिलं आहे, डायरेक्ट उत्तर नाही दिलं. डेल्टा डी सेपरेट दिलेला आहे आणि डायमीटर सेपरेट दिलेला आहे 10.52 डेल्टा डी अपॉन डी 10.52 इंटू 100. आता मगचं जर कळत असेल तर मी हे दोन 10⁻² ने याला गुणलं, म्हणजे हे दोन घरं पुढं सरकलं, त्यामुळे ह्या दोघांचा गुणाकार एवढा आला भागिले 10.52. आता थोडं मी रफमध्ये कॅल्क्युलेशन करतो. हे पुढचं जे भाग आहे तो नाही असं गृहीत धरतो, म्हणजे 1/10 आलं. हा पुढचा पार्ट नाही, कळत असेल आपल्याला अपूर्णांक ते 10.5 म्हणजेच 10पेक्षा 10 जास्त झालं. हे डेसिमल नंतरचा भाग कळत असतो, तो 1पेक्षा कमी आहे, म्हणजे मी तो एलिमिनेट केला तात्पुरता. म्हणजे याची एरर जी आली पर्सेंटेज एरर आली 0.1%, 0.1% पर्सेंटेज एरर आली 0.1%. त्याच्यापेक्षा थोडी किंचित कमी होईल, हा जास्त असल्यामुळं. चेक करतो मी, पर्याय चुकीचे आहे इथं, आपले कॅल्क्युलेशन चुकले. हे 0.01 आहे, 0.01 अपॉन 10.52 इंटू 100. ठकून दोन घरं पुढं सरकला म्हणजे इथं गेला, म्हणजेच एवढं आलं. चेक केलं मी 1/10 म्हणजे 0.1. याचं ॲन्सर जे आलं ते 0.1 आलं. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 0.1% लिहायला पाहिजे. ठीक आहे, मी प्रिंटिंग मिस्टेक आहे. याचं उत्तर झालं ती जे लिहिलेलं आहे इथं 1% ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, ते 0.1% झालं. ती प्रिंटिंग मिस्टेक आहे, कारण मी आत्ता बोललेलं सायंटिफिकली नीट बोललं मी, 2 वेळेस चेक केलं. त्यामुळे त्याचं उत्तर जे आलं ते 1/10च्या आसपास, म्हणजे इट इज अप्रॉक्सिमेटली 0.1. त्यामुळे 0.01 तर निश्चित नाही, त्यामुळे हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. दिस इज द आन्सर
0.01%. ठीक आहे, पुढचं बघायचं. इफ देर इज अ पॉझिटिव्ह एरर पर्सेंटेजमध्ये दिलेले कशाची, इन द मेजरमेंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी, देन एरर इन द मेजरमेंट ऑफ द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय असते, त्याला ई म्हणतो मी. कायनेटिक एनर्जी किती असते, 1/2 mv², 1/2 मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. तर इथं 1/2 जे ते कॉन्स्टंट झाला, इथं मासच्या संदर्भात प्रॉब्लेममध्ये काही एक्सप्लेन नाही केलेलं, त्यामुळे त्याचंही काही बोललं नाही. त्यामुळे हे आपल्याला इथं सगळं कॉन्स्टंट झाल्यासारखं झालं. त्यामुळे पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी तोंडी झालं. पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी बरोबर किती होईल, हे कॉन्स्टंट झालं. त्यामुळं हे डेल्टा V/V इंटू 100 आणि हा 2 इकडं आला म्हणजे ही झाली 2 इंटू हे पर्सेंटेज एरर इन द व्हेलॉसिटी. पर्सेंटेज एरर इन द व्हेलॉसिटी पर्सेंटेजमध्ये दिलं म्हणजे हे मागाशी लिहिलं होतं आपण कितीतरी ठिकाणी बेसिक बघताना. हे डेल्टा V/V म्हणजे ॲक्च्युली ते रिलेटिव्ह एरर होते, त्याला 100ने गुणलं तरी एवढा पार्ट जो आहे तो पर्सेंटेज एरर झाला. त्यामुळे ते दिलेलं आहे 0.5च्या डबल आणि दॅट इज 1%. 0.5 अर्ध्याच्या डबल. हे इकडं गणित न सोडवता इथं बघून लगेच कळतं. दॅट इज द आन्सर. कायनेटिक एनर्जी 1/2 v², mv² कळत असेल तर व्हेलॉसिटीची पर्सेंटेज एरर दिलेले, त्यामुळे बाकीचं कॉन्स्टंट कळत असेल हे फॉर्म्युले. तर बेसिक तोंडी डोक्यात घेतलं तर ते v² ते झालं 2 इंटू 0.5 म्हणजेच अर्ध्याच्या डबल म्हणजेच अर्ध्याच्या डबल म्हणजेच काय 1%. तोंडी कळतं. ठीक आहे, पुढचं दी रेडियस ऑफ द स्पेअर दिलेले, याच्या फॉर्ममध्ये दिलेले मेन रीडिंग आणि त्याची लिस्ट एरर. मेन रीडिंग आणि प्लस ऑर मायनस म्हणजे एरर. दी पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम इज. ठीक आहे, इथं करतो मी. दी रेडियस ऑफ द स्पेअर इज, रेडियस दिलेले कोणाची, स्पेअरची. स्पेअरचं व्हॉल्यूम किती असतं, स्पेअरचं व्हॉल्यूम मगाशी केलं पण 4/3 πr³ असतं स्पेअरचं व्हॉल्यूम. त्यामुळे आता मी पूर्ण कॅल्क्युलेशन इथं करतच नाही बसत, पूर्ण कॅल्क्युलेशन करत नाही बसत. पर्सेंटेज एरर इन व्ही बरोबर काय झालं 3 इंटू डेल्टा R/R, डेल्टा R/R इंटू 100 आणि हे 3 रेस्ट टू इकडं येतात. त्यामुळे हे झालं 3 इंटू डेल्टा R/R इंटू 100 म्हणजे हे आलं 3 प्लस डेल्टा R म्हणजे इथं 0.1 झालं अपॉन R म्हणजेच हे 5.3 झालं. 5.3 इंटू 100 इंटू 100. पर्याय जर पाहिलं तर मी हे इथं लिहिलं म्हणजे माझ्या पर्यायाकडं लक्ष आहे. पर्याय पाहिलं तर पर्याय ह्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे 3 इंटू 1.1 अपॉन 5.3 इंटू 100 म्हणजे हे झालं त्याचं ॲन्सर. इथपर्यंत सिम्प्लिफाईड दिलेलं. हे मी पुढे सिम्प्लिफाय करतो. पूर्ण काय जे येणे नंबर येईल त्या नंबरमध्ये पर्सेंटेज एरर काढतो. ते किती होईल आता, कोणा याला 3 गुणलं हे आलं 0.3, याला 3 गुणलं मी स्टेप लिहून राहिलो 0.3 आपल्यासाठी, इंटू 100ने गुणलं म्हणजे 2 दशांश चिन्ह पुढं सरकलं. त्यामुळे हे एक आणि हे एक म्हणजेच एवढ्याचा गुणाकार आला 0.3 इंटू 100 म्हणजेच 0.3 इंटू 100 म्हणजेच 0.3ने 2 घरं पुढं सरकलं. 1 आणि 2 म्हणजे झालं 30/5.3. या वर्षाचा गुणाकार आला 30/5 डिवायडेड बाय 5.3. त्यामुळे त्याचं उत्तर आलं अप्रॉक्सिमेटली 30/5. ते 0.3 सुद्धा मी कळत असेल तर मी अप्रॉक्सिमेशन घेतलं. त्यामुळे याला 5/30 म्हणजे याला 6%. पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द स्पेअर झालं इथं 6% आलं. पण इथं जर पर्याय अशा फॉर्ममध्ये दिले असते पूर्ण तर ते इथं वरच्या स्टेपमध्ये म्हणजे ह्या फॉर्ममध्येच दिलेलं आहे. त्यामुळे उत्तर संपलं. पण
ते दिलेलं असतं. समजा 6%, 5%, 7%, 8%, तर ते आलं असतं, हे उत्तर आलं असतं ए 6%. ठीक आहे. तोंडी आहे प्रॉब्लेम्स मुद्दाम आपण बोललो सोडवण्याची. तोंडी सोडवण्याची प्रॅक्टिस कशी करायची ते दाखवतो मी. जरी बोलत असलं तर बरेचसे मी पुन्हा पुन्हा फॉर्म्युले लिहून आपल्यासाठी फॉर्म्युले लिहून सोडवणं दाखवतो. पुढचं बघायचं आहे, अ स्टुडंट मेजर व्हॉल्यूम. आपल्याला असं आपल्याला पटकन पुढे सरकायचं. आता मी फार जास्त हे नाही करत. आता तोंडी काढण्याचा प्रयत्न करतो सगळे जास्तीत जास्त. मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर बाय मेजरिंग डायमीटर. डायमीटर मोजलं का रेडियस ते पण महत्त्वाचं असतं. सिलेंडर आहे. अँड लेंथ, डायमीटर आणि लेंथ मोजलं आपण. डायमीटर आणि लेंथ ऑफ अ सिलेंडर. अँड ही कमिट्स अँड एरर काढली त्याने कशाची, ऑफ 0.5% अँड 0.2%. आपण व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इज मेजरिंग. A student measure volume of a cylinder by measuring diameter and length of the cylinder, and he commits an error 0.5% at 0.2%. Then maximum percentage error in the measurement of the volume. Maximum percentage error in the measurement of the volume. किती होईल आता तोंडी काढतो आता मी. पहिल्यांदा सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतं, आपण हे रिंग घेतली तर याचा एरिया व्हॉल्यूम सिलेंडर. आपण हा पेन घेतला किंवा एखादी रिंग घेतली, आपण हे पेन जास्त डायमीटरचा असं गृहीत धरा, तर ह्या पेनचा हा जो सरकमफरन्स किंवा हा जे आला आहे क्रॉस सेक्शनल एरिया, इट इज पाय आर स्क्वेअर झाला. पाय आर स्क्वेअर. मुद्दाम बोलतो मी, आपल्याला ते फॉर्म्युले पण मेकॅनिकली बुद्धीत नाही घ्यायचं. 1 रुपयाचा कॉईन घेतला, त्याचा सरफेस एरिया आला पाय आर स्क्वेअर. एकावर एक अनेक टेकवले तर सिलेंडर तयार झालं. किती लांबीपर्यंत टेकवले, एल लांबीपर्यंत. तिची उंची 1 एल झाली. तर सरफेस क्रॉस सेक्शनल एरियाला जर लेंथने गुणला तर तो त्या सिलेंडरचा एरिया झाला. बोललेलं कळत असेल. तर हा पाय कॉन्स्टंट आला, तर पाय आर स्क्वेअर एल हे सिलेंडरचा एरिया झाला. सायंटिफिकली कसं येतं मी पाठ नाही केलेलं, बेसिक कन्सेप्टनुसार मी ते फॉर्म्युला लिहिला. पाय आर स्क्वेअर एल व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. आता पुढचं, इथं रेडियस नाही दिलेली, डायमीटर दिलेलं, त्यामुळं डायमीटरच्या फॉर्ममध्ये लिहितो मी. रेडियस किती असते, डायमीटरच्या निम्मी असते. डायमीटरच्या निम्मी. स्टुडंट मेजर व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर. आपण व्हॉल्यूम चेक करतो मी, बरोबर लिहिलं आहे. तर डायमीटरच्या ऐवजी म्हणजे रेडियसच्या ऐवजी डायमीटर दिला आणि लेंथ दिली. त्यामुळे डायमीटर किती झाला, म्हणजे रेडियस डायमीटरच्या निम्मी झाली. त्यामुळे इथं आरच्या स्क्वेअरच्या ठिकाणी मी डी स्क्वेअर अपॉन म्हणजे हे टाकलं, पाय डी स्क्वेअर अपॉन 4 इंटू एल. त्यामुळे हे कॉन्स्टंट झालं. म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय झालं, थोडक्यात आपल्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटरचा वर्ग इंटू लेंथ. तर त्यामुळं पर्सेंटेज एरर इन द व्हॉल्यूम किती होईल, 3 इंटू डायमीटरची पर्सेंटेज एरर का जी काय दिलेली आहे किती आहे, क्रमवार डायमीटर आणि लेंथची 0.5 आणि 0.2. त्यामुळे हे 0.5 पर्सेंटेज एररचा आता बेसिक मागाचं कळत असेल तर प्लस याचं डी एल अपॉन एल इंटू 100 हे दिलेलं आहे तिथं 0.2. त्यामुळे याला 1.5 प्लस 0.2 म्हणजे ते हे बेरीज झाली 1.7. हे 0.5च्या 1 मिनटं चुकलं आपलं, हे 2 नाही 3 नाही 2 आहे. 2 इकडं आले आणि याची पर्सेंटेज एरर म्हणजेच काय झालं, 2 इंटू 0.5 म्हणजेच अर्ध्याच्या डबल 1 झाला अधिक 0.2 म्हणजे आलं 1.2%. 1.2% दॅट इज द आन्सर. हे तोंडी झालं. परत सांगतो मी,
हे जर बेसिक कळत असेल तर व्हॉल्यूम डी स्क्वेअरियल म्हणजेच तो 2 तिकडं गेला, 2 इंटू 0.5 म्हणजे 1 झालं, आणि पुढचं 0.2 झालं, 1 आणि 0.2 म्हणजेच एवढं, दॅट इज दी 1.2. एवढी स्टेप लिहायची गरज आहे. हे बाकी सगळं तोंडी झालं. तोंडी करतो अर्थात ते डोक्यात घेऊन करायचं असतं, ते मेकॅनिकली नाही, आणि मेकॅनिकली ते येणारही नाही. कन्सेप्ट जर कळत असेल तर आपल्याला ते फॉर्म्युले डोक्यात येतील, आणि मग त्यामुळे ते कॅल्क्युलेशन तसं का केलं ते डोक्यात येईल. ठीक आहे. पुढचं दी रिलेटिव्ह डेन्सिटी. थोडं नीट ऐकायचं. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ दी मटेरियल ऑफ अ बॉडी इज फाउंड टू बी weighing first in air and then in water. Air in water. If the weight in air मध्ये एवढं वजन आहे न्यूटनमध्ये, आणि वेट इन वॉटर एवढं दिलेलं आहे, वेट इन वॉटर एवढं दिलेलं आहे. देन द रिलेटिव्ह डेन्सिटी अलॉंग विथ द मॅक्सिमम परमिसिबल पर्सेंटेज एरर. तर बेसिक आर्कमिडीजच्या प्रिन्सिपलनुसार जर कळत असेल, आर्कमिडीज प्रिन्सिपल 6वी-7वीत पाहिलेलं, तर पाण्यात जर टाकलं ती बॉडी तर तिचं वेट कमी होतं. हेच ते बेसिकनुसार इथं लिहिलं. तर बाहेर हा एअरमधली वेट जे होतं ते 5.00 काय जे असेल 5 प्लस 0.05 हे एअरमधलं वेट होतं, आणि नंतर वॉटरमधलं वेट हे दिलेलं आहे. देन रिलेटिव्ह डेन्सिटी अलॉंग विथ मॅक्सिमम परमिसिबल पर्सेंटेज एरर. तर रिलेटिव्ह डेन्सिटी कोणी मी याला लिहितो पाहिजे तर शब्द, रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजेच काय झालं ते वेट इन एअर डिवायडेड बाय वेट इन वॉटर. वेट इन एअर डिवायडेड बाय वेट इन वॉटर. रिलेटिव्ह शब्दाचाच अर्थ आहे. ते वेट इन एअर जे आलं, आता हे कळत असेल तर याला मी W1 म्हणलं, याला W2 म्हणलं, तर हे दोघांची बेरीज होणार आहे. भागाकार असल्यामुळे दोन फिजिकल क्वांटिटी किंवा दोन टर्मचं ते मिळालं. डेल्टा W1 अपॉन डेल्टा W1 अपॉन W इंटू 100 प्लस डेल्टा W2 अपॉन W इंटू 100. हे आलं, हे एवढं आलं. आणि आता हे जर काढलं तर किती होईल? हे किती होईल आता? ॲक्च्युली रिलेटिव्ह डेन्सिटी जे आलं इन एअर इंटू वॉटर, थोडं बेसिक थोडं आपण डोक्यात घ्यायचं, थोडं कन्सेप्ट. रिलेटिव्ह डेन्सिटी एअर, वेट इन एअर आणि वेट इन वॉटर नाही येणार, लॉस ऑफ वेट इन वॉटर येईल. हे लॉस ऑफ वेट इन वॉटर किती झालं मग? ते लॉस ऑफ वेट इन वॉटर किती झालं? इथं 4 होतं एअरमध्ये, वॉटरमध्ये 4 झालं, म्हणजे लॉस ऑफ वेट इन वॉटर जे आहे ते 5 वजा 4, म्हणजे लॉस ऑफ वेट जे आलं ते 1 प्लस 0.05, 1 प्लस ऑर मायनस 0.05. त्यामुळं हे W2 जे आलं ते किंमत ती येणार आहे, ती W2ची किंमत. आणि त्यामुळं मग ते कॅल्क्युलेशन किंमत टाका सोडवा बरं. किंमत टाकून आपण सोडून बघायचं बेसिकनुसार. टाका किंमत आणि सोडवा. आता हा W2 जो आहे तो काय आहे? W2 जो ॲक्च्युली लॉस, त्याची किंमत जी आहे ती 5 मायनस 4 म्हणजे 1 प्लस ऑर मायनस 0.05 होईल हा W2ची. त्याच्यावरनं याची पर्सेंटेज एरर काढा, याची काढा आणि सोडून बघा. 1-2 मिनटात सोडवा, 1च सेकंदात सोडवा.
ठीक आहे, किती येतं? आपल्याला नीट बघायचे पर्याय जे दिलेले ऑब्जेक्ट म्हणजे खाली हे टोटल परत रीडिंगमध्ये दिलं, नुसतं पर्सेंटेज नाही. फाइंड दी देन द रिलेटिव्ह डेन्सिटी अलॉंग विथ म्हणलं मॅक्सिमम परमिसिबल पर्सेंटेज एरर. तर रिलेटिव्ह डेन्सिटी हे झालं काय? वेट इन इयर भागिले लॉस ऑफ वेट. ठीक आहे, शब्दच नीट लिहितो. रिलेटिव्ह डेन्सिटी इट इज इक्वल टू वेट इन इयर भागिले लॉस ऑफ वेट इन वॉटर. तर वेट इन इयर जे आहे ते किंमत टाकतो मी, पाहिजे तर आपल्याला नुसती एरर नाही काढायची, आपल्याला परत हे उत्तर काढायचं आहे, पूर्ण रीडिंग अलॉंग विथ एरर असं म्हणलं आहे. त्यामुळे वेट इन इयर जे आहे ते 5 प्लस 5.00 म्हणजेच 5.00 प्लस ऑर मायनस 0.005. पॉईंट नॉट सिंगल नॉट हे 0.05 5.0 प्लस 0.05 प्लस ऑर मायनस वेट इन इयर. आणि लॉस ऑफ वेट इन वॉटर किती होईल? आपण लॉस ऑफ वेट इन वॉटर किती होईल? हे वजा हे, त्यामुळे 5 वजा 4 म्हणजे हे आलं 1 प्लस ऑर मायनस 0.05 आणि 0.05 त्याच्या करस्पॉन्डिंग जे येईल ते ॲक्च्युली 0.01 होणार आहे. आणि त्यामुळे हे 5/1 प्लस ऑर मायनस हे पुढचं जे येणार आहे 0.05 त्या करस्पॉन्डिंग आता खरी एरर येणार आहे. हे प्लस आता एरर काढतो म्हणजे थोडक्यात हे रिलेटिव्ह एरर झाली. रिलेटिव्ह एरर इन द डेन्सिटी आली ती 5 आली आणि पुढचं आता एरर काढायची प्लस ऑर मायनस. तर एरर ही पहिल्याच्या करस्पॉन्डिंग एरर जी येणार आहे ते 0.05 त्याचा डेल्टा भागिले 5 आणि दुसऱ्याच्या करस्पॉन्डिंग म्हणजे याच्या करस्पॉन्डिंग एरर जी येणार आहे ती 0.01 डिवायडेड बाय 1. त्यामुळे हे दोन घरं पर्सेंटेजमध्ये म्हणलं का पर्यायामध्ये पर्सेंटेज दिलेलं आहे, त्यामुळं 100ने गुणावं लागेल, याला 100ने गुणावं लागेल आणि मग ती प्लस ऑर मायनस तेवढी एरर होणार आहे. प्लस ऑर मायनस त्या टाईपने ती पॉईंट. आता येणे 100ने गुणलं म्हणजे आलं 5/5 आणि गुणाकार आहे त्यामुळं प्लस हे जे आलं ते दोन घरं पुढं सरकलं, त्यामुळे हे 0.01 इंटू 100 म्हणजेच 1 आलं अपॉन 1. हे नीट बघायचं हे किती आहे? दोन घरं पुढं सरकलं डिवायडेड बाय किती आलं? 1/5 कॅल्क्युलेशन थोडं नीट चेक करायचं. 0.05/5 अपॉन 5. दोन घरं पुढं सरकलं ते आलं 5/5 प्लस हे दोन घरं सरकलं हे आलं 1/1 त्यामुळे हे आलं 5 प्लस हे पुढचं आलं 1 + 1 5/5चा भाग गेला कॅन्सल झाला, ते आलं 5 प्लस ऑर मायनस पुढचं 2. 5 प्लस ऑर मायनस किती होईल? 2 होईल. म्हणजेच हे आलं ॲक्च्युली जे आलं ते 5 प्लस ऑर मायनस 2. ॲक्च्युली याचं उत्तर हे डेसिमल पॉईंट नीट लिहिले का आपण चेक करू फक्त. हे 0.05 आणि 0.5 तर ॲक्च्युली हे जे येतं ते येतं हे असं. ॲक्च्युली हे जे इथं डेसिमल पॉईंट हे झालं हे 0.05 झालं. थोडं हे 0.05 नाही 0.5 त्यामुळे याला 50/5
2 घरं पुढं सरकले 50/5 म्हणजे आलं 10 आणि मग हे 10 अधिक 1 11 याचं प्लस 11 येतं 5 प्लस ऑर मायनस 11 त्याचं उत्तर खरं हे पहिलं होतं. पहिलं येतं चेक करा परत चेक करा त्याचं उत्तर आलं पहिलं. द लेंथ ऑफ द सिलेंडर इज मेजर विथ इन्स्ट्रुमेंट सिलेंडर दिलं मग अशी केलं आता